मागील दिवसांमध्ये आम्ही अभिषेकाविषयी शिकलो. सांगा, पहिला अभिषेक येण्याचं पहिलं गोष्ट कोणती आहे? देवावर प्रेम करा. दुसरी गोष्ट कोणती आहे? समेट करणं, मेल मिलाप करणं, आपसांमध्ये मेल मिलाप करणं. तिसरी गोष्ट कोणती आहे? अधीनतेमध्ये राहणं. आज चौथी गोष्ट आपण पाहणार आहोत. लुकाचं शुभवर्तमान याचा 2रा अध्याय. लुकाचं शुभवर्तमान. प्रभू येशू विषयीच्या व्यक्तीने त्या ठिकाणी अभ्यास केला. प्रत्येक गोष्ट त्या ठिकाणी त्यामधलं तथ्य तपासलं. असा एक त्या ठिकाणी व्यक्ती ज्याचं नाव होतं लूक. हा डॉक्टर होता आणि याने या प्रकारे प्रभू येशू विषयी त्या ठिकाणी लिहिलेला आहे. लूक शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि त्याचं 52 वचन मी तुमच्यासाठी वाचतो. या ठिकाणी लिहिलेलं आहे की आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला. प्रेज द लॉर्ड. त्याचा 4था अध्याय काढूया आणि त्याचे 16 ते 19 वचन वाचू. मग ज्या नासरेथात तो लहानाचा मोठा झाला होता तेथे तो आला आणि आपल्या परिपाठाप्रमाणे शब्दात दिवशी सभास्थानात जाऊन वाचावयास उभा राहिला. कोण? प्रभू येशू बर का. तेव्हा यशाया संदेश त्याचा ग्रंथपट त्याला देण्यात आला. त्याने तो उलगडून जे स्थळ काढिले त्यात असे लिहिलेले आहे, परमेश्वराचा आत्मा माझ्यावर आला आहे, कारण दिना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला. त्याने मला पाठविले आहे ते अशासाठी की धरून नेलेल्यांची सुटका व आंधळ्यास पुन्हा दृष्टीचा लाभ यांची घोषणा करावी. ठेचले जात आहे त्यास सोडवून पाठवावे, परमेश्वराच्या प्रसादाच्या वर्षाची घोषणा करावी. प्रेज द लॉर्ड. हे देवाचं पवित्र प्रबळ कार्य करण्यास तत्पर असणारं वचन आहे. वाचल्या जाण्यासंबंधाने मंडळीने आमेन म्हणावं. प्रेज द लॉर्ड. आम्ही वाचलो 2ऱ्या अध्यायाच्या 52व्या वचनामध्ये येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेमध्ये वाढत गेला. हे वचन अतिशय विचलित करणार आहे बरं. तुम्ही म्हणाल काय विचलित करण्यासारखं आहे, काय त्याच्यामध्ये? ही गोष्ट शमूएलाविषयी पण लिहिली, माहिती आहे तुम्हाला? शमूएल मनुष्य आणि देवाच्या प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं. हे वचन आम्हाला अस्वस्थ करतं, कारण की पाऊल त्या ठिकाणी म्हणतो, जर तुम्ही वाचलं कलसेकरस मध्ये वाचलं, आय थिंक कलसेमध्येच आहे वाटतं, की येशू ख्रिस्ताच्या ठाई देवाची सर्व पूर्णता दिसते. आमेन. प्रभू देवाची सर्व परिपूर्णता कुठे दिसते? प्रभू येशू ख्रिस्ताच्या ठाई दिसते. आणि देवाचं पवित्र वचन सांगतं म्हणजे देव कसा आहे, त्याचं सामर्थ्य, त्याचा स्वभाव, त्याचे कार्य आणि ज्या गोष्टी त्या ठिकाणी या सर्व ज्या देवाच्या स्वभावामध्ये त्याच्यामध्ये आहेत त्या सर्व गोष्टींची पूर्णता कोणामध्ये दिसते? ख्रिस्त येशूमध्ये. प्रेज द लॉर्ड. आणि पवित्र शास्त्र आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की ज्या परमेश्वराने ताऱ्यांना नाव दिलेलं आहे, जो त्या ठिकाणी प्रत्येक ताऱ्याला नाव घेऊन हाक मारतो, त्याला नाव देतो, जर परमेश्वर हे करतो तर मी तुम्हाला हे सांगू इच्छितो, हेच काम प्रभू येशू सुद्धा करतो. प्रेज द लॉर्ड. जर सूर्य, चंद्र, तारे, सर्व तारांगण, सर्व प्रकारच्या गोष्टी परमेश्वर त्या ठिकाणी जर बनवू शकतो, तर मी तुम्हाला हे सांगतो की हे गोष्ट प्रभू येशू सुद्धा करतो. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं ज्याप्रमाणे देवाच्या मुखातून निघणारा शब्द त्या ठिकाणी पूर्णत्वास येतो, त्याचप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या मुखातून निघणारा शब्द सुद्धा पूर्णत्वास येतो. आमेन. मी तुम्हाला सांगतो त्याच्यासारखा ना कोणी होता, ना कोणी आहे, ना कोणी होणार. कारण की इब्रीचा लेखक असं म्हणतो की आमचा प्रभू येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुग सारखा आहे. तो कधीही बदलत नाही. जसं सूर्य त्या ठिकाणी छायेमध्ये झाल्याने त्या ठिकाणी अंधकार पडतो, त्याचप्रमाणे देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की तो स्वतः प्रकाश आहे आणि जो कोणी त्याच्या पाठीमागे त्याला अनुसरतो तो कधी अंधकारामध्ये चालत नाही. हालेलुया. आज आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. मग हे वचन जे आहे का या ठिकाणी लिहिलेलं असेल,
हे वचन अतिशय आम्हाला अस्वस्थ करणार आहे की बायबलमध्ये लिहिलेलं आहे कशावरून या ठिकाणी माणसाच्या कृपेमध्ये वाढत गेला हा शब्द आलेला आहे. अरे तो स्वतः परमेश्वर आहे, तो स्वतः हा देव आहे, त्याला काय गरज आहे माणसांच्या कृपेची? प्रेज द लॉर्ड. परमेश्वराला आमच्या कृपेची गरज आहे का? नाही. परंतु इथे लिहिलेलं आहे येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला. मी तुम्हाला सांगतो हे वचन या ठिकाणी का बरं त्या ठिकाणी दिलेलं आहे? कारण की येशू ख्रिस्तावर माणसांची आणि देवाची कृपा होती. प्रेज द लॉर्ड. हे वचन वाचल्यानंतर असं वाटतं की आमच्यावर माणसांची कृपाच नाही. प्रेज द लॉर्ड. हे वचन वाचल्यानंतर आम्हाला असं वाटतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला माणसांची कृपाच आम्हाला मिळालेली नाहीये, जे की पवित्र शास्त्र बायबलमध्ये आम्हाला त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. कारण की आमच्या जीवनामध्ये असं आम्ही जेव्हा वाचतो, आमचं आत्मपरीक्षण करतो, डोळे जसं बंद करतो, अनेक लोक डोळ्यासमोर दिसतात की जे आमच्या जीवनाविषयी त्यांना त्या ठिकाणी पुष्कळ सारे त्या ठिकाणी आम्ही त्यांना दुखावलेला आहे, त्यांची कृपा आमच्यावर नाहीये. परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की देवाची कृपा आमच्या जीवनामध्ये फार महत्वाची आहे. या दोन्ही गोष्टी आम्हाला या दिवसांमध्ये पाहिजे. जर तुम्ही त्या ठिकाणी पहिले शमूएल त्याचा 2 अध्याय 26व्या वचनामध्ये वाचलं तर शमूएला विषयी सुद्धा ही गोष्ट लिहिलेली आहे. आणि शमूएल बाळक देवाच्या आणि माणसाच्या त्या ठिकाणी काय लिहिलेलं आहे? कृपेमध्ये वाढत गेला. त्याच्यावर माणसाची कृपा होती आणि देवाची कृपा होती. जर प्रेषितांच्या कृत्याच्या 2 अध्यायामध्ये तुम्ही जर वाचलं तर तिथे तुम्हाला 46, 46, 47 वचनामध्ये या प्रकारे पाहायला मिळेल की ते लोक एक मनाचे होते आणि सर्व माणसं त्यांच्याशी प्रसन्न असे. सगळे लोक त्यांच्याविषयी खुश होते. लोकांची कृपा त्यांच्याविषयी होती. त्यांच्यावर त्यांना त्या ठिकाणी ते सर्व लोक प्रसन्न होते. जसं एखादा व्यक्ती तुमच्या समोर आल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रसन्नता वाटते, ती म्हणजे मनुष्याची त्या ठिकाणी एकमेकांवर असलेली कृपा होय. आणि त्याच प्रकारे जसा परमेश्वर आमच्यावर कृपा करतो तीच कृपा आम्हाला मनुष्याकडूनही पाहिजे आहे. प्रेज द लॉर्ड. जुन्या करारामध्ये 10 आज्ञा आहे. किती आज्ञा आहे? पहिल्या 4 आज्ञा माणसाचं देवासोबत नातं ठीक करण्यासाठी आहे आणि बाकीच्या 6 आज्ञा माणसाचं माणसासोबत नातं ठीक करण्यासाठी दिलेले आहे. प्रेज द लॉर्ड. देवाला माहित आहे मनुष्य माझ्यासोबत नातं कधीही ठीक करू शकतो. परमेश्वराला पक्क माहित आहे. परंतु सर्वात अवघड जर कोणती गोष्ट या दिवसांमध्ये जर असेल तर मनुष्याचं मनुष्यासोबत नातं ठीक करणं फार कठीण आहे. हालेलुया. सर्वजण माझ्या बरोबर आहे का? येस. समजत आहे ना सर्वांना? मी अतिशय थोडक्यामध्ये त्या ठिकाणी आज आवरण्याचा प्रयत्न करेल, कारण की मोजक्या गोष्टी आम्हाला या दिवसांमध्ये, कारण की अभिषेक कसा मिळवायचा आहे, पवित्र आत्म्याने प्रत्येकाला भरायचं आहे ना, आहे का नाही भरायचं? किती लोक पवित्र आत्म्याने भरलेले आहे? किती लोक पवित्र आत्म्याने भरलेले? तुम्हाला माहित आहे का पेत्राला प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणाला होता? पुष्कळ लोक त्या ठिकाणी होते ना, शिष्य होते. प्रभूने विचारलं तुम्ही मला काय म्हणून ओळखता, काय म्हणून ओळखतोय? तू काय म्हणतो? कोणी म्हणतो एलिया संदेष्ट आहे, कोणी म्हणतो तू इर्मया संदेष्ट आहे, कोणी म्हणतो तू असा आहे, तू मोशे आहे, तू असा आहे ना. पेत्राला त्याने विचारलं तर तू मला काय म्हणून, शिमोन पेत्रा तुम्हाला काय म्हणून ओळखतो? तो म्हणतो तू जिवंत देवाचा एकुलता एक पुत्र ख्रिस्त आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही देवाला काय, येशूला काय म्हणून ओळखता? प्रभू येशूला काय म्हणून ओळखता? तो देवाचा एकुलता एक पुत्र आहे. विश्वास करता का? विश्वास करता का? तर त्या ठिकाणी पेत्राला प्रभू काय म्हणतो माहितीये का? रक्त मांसाने तुला प्रकट नाही केलं, स्वर्गीय पित्याने तुम्हाला आत्म्याच्या द्वारे प्रकट केलं. मग पेत्रामध्ये जो आत्मा होता तो कोणाचा होता? तुम्ही येशू आपला जीवनाचा उद्धार करताय असं मान्य करता का? मग हे तुम्हाला कोणी प्रकट केलं? आणि तुमच्यामध्ये कोण आहे? हे धाडस बोलण्याचं कोण करू शकतं? मग तुमच्यामध्ये कोण आहे? मग तुम्ही का म्हणता आमच्यामध्ये नाही?
आता सांगा मला किती जणांमध्ये पवित्र आत्मा आहे? आपल्या विश्वासाविषयी संशय ठेवू नका. मी मागेच तुम्हाला सांगितलं, आपल्या विश्वासाविषयी संशय करू नका. ज्याने तुम्हाला तुमच्या ठाई चांगल्या गोष्टी आरंभ केल्या तो प्रभूच्या आगमनाच्या दिवशी सर्व सिद्धीस नेणार आहे. आमेन. आम्ही देवाची लेकरं आहोत आणि आमच्यामध्ये त्या ठिकाणी जो डीएनए आहे, डीएनए डीऑक्सिरायबो न्यूक्लिक ऍसिड, बरोबर ना? हा जो डीएनए आहे ना, ज्याच्यामध्ये आमच्या पॅरेंट्स मध्ये आणि आमच्यामध्ये साम्यता असते, ती गोष्ट जेव्हा प्रभू येशूचा आम्ही स्वीकार केला, पिता पुत्र पवित्र आत्म्याच्या नावाने आम्ही बाप्तिस्मा घेतला, जेव्हा आम्ही पाण्यामध्ये त्या ठिकाणी गाडलं गेलो, पुन्हा त्यातून बाहेर आलो, तेव्हा आमचं त्या ठिकाणी काय झालं? नवीनीकरण झालं. ख्रिस्त येशूमध्ये आम्ही नवी सृष्टी, नवी उत्पत्ती झालो. आता आम्ही त्याच्या समानतेमध्ये, स्वरूपामध्ये आलो आणि जेव्हा तो आम्हाला त्यातून सोडून घेऊन आला, तेव्हा आता आमचं अंतःकरण त्याचं मंदिर झालं. 1 कोरिन्थी 3:16 मध्ये लिहिलेलं आहे, तुमचं शरीर देवाचं मंदिर आहे आणि त्याच्यामध्ये कोण राहतो? देवाचा आत्मा राहतो. मग देवाचा आत्मा कसा आहे? पवित्र आहे. मग मला सांगा, तुमच्यामध्ये पवित्र आत्मा आहे का? हालेलुया. आम्ही ख्रिस्ताचे आहोत. मी तुम्हाला सांगतो, या दिवसांमध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे. शमूवेलावर त्या ठिकाणी देवाचा अनुग्रह होता. 4 आज्ञा मनुष्य देवासोबत नातं त्या ठिकाणी ठीक करण्यासाठी आहे. 6 आज्ञा मनुष्यासोबत नातं ठीक करण्यासाठी. तुम्हाला माहित आहे, मी मागच्या वेळेस एक इमेज बनवली होती, तर क्रॉस बनवलं होतं, क्रूस बनवलं होतं ना, है ना? त्या क्रूसा विषय असं आहे ना, तर त्याच्या ज्या वरची ज्या 3 बाजू असतात ना, एक आडवी आणि एक उभी असते ना, खालची दांडी सोडून द्या, या सारख्या आहे. याच्यामध्ये जर तुम्ही याचं मेजरमेंट जर पाहिलं, तुम्ही जर पहा, दुकानातून कोणी विकत आणला किंवा एखाद्याकडे लाकडाचा असतो, एखाद्याकडे त्या ठिकाणी असतो ना ते वधस्तंभ, तो क्रूस राहतो ना, कोणी गळ्यामध्ये घालतो, है ना? आता क्रूसाच्या 3ही बाजू जर तुम्ही पाहिल्या वरच्या, तर त्या सारख्या आहे. हे यासाठी आम्हाला दाखवलेलं आहे की या 3 गोष्टी, मनुष्य आणि देवाचं नातं त्या ठिकाणी एक पाहिजे. प्रेज द लॉर्ड. जी व्हर्टिकल लाईन आहे ती मागे सांगितली, ते मनुष्याचं आणि देवाचं नातं त्या ठिकाणी ठीक असावं. आणि जी बाजूची त्या ठिकाणी जी दांडी आहे, जे लाकडं त्या ठिकाणी दर्शवतात, जे हॉरिझॉन्टल आहे, ते म्हणजे देवाचं आणि माणसाचं आणि माणसासोबतचं नातं व्यवस्थित पाहिजे. प्रेज द लॉर्ड. मी वारंवार त्या गोष्टी त्या ठिकाणी सांगत असतो. मला या गोष्टी फार या दिवसांमध्ये त्या ठिकाणी तोडत राहिलेल्या आहे, मला माहिती नाही. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो की मंडळी जेव्हा ख्रिस्ताचं त्या ठिकाणी होऊन चालते, ख्रिस्ताचं शरीर होऊन चालते, तेव्हा मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीचं नातं पहिले देवासोबत नीट पाहिजे आणि नंतर त्या ठिकाणी मनुष्य जो त्याच्या शेजारी राहतो त्याच्याबरोबर ठीक पाहिजे. आमेन. आणि मग जेव्हा आम्ही पवित्र शास्त्रामध्ये वाचतो, बायबलमध्ये लिहिलेलं आहे, बायबलमध्ये मनुष्य आणि देव हे दोन्ही प्रभू येशूवर आणि शमूएल यांच्यावर त्या ठिकाणी प्रसन्न होते. जे की आज लोकांना फक्त मनुष्याला हेच पडलेलं आहे का माझं देवासोबत नातं कसं ठीक होईल, परंतु त्याचा शेजारी जो आहे, मग ते सासू असू द्या, सासरे असू द्या, आपले आई वडील असू द्या, आपले त्या ठिकाणी पती पत्नी लेकरं कोणी असू द्या, नणंद भाऊजाई दीर कोणी असू द्या, त्यांच्याशी नातं ठीक करण्याचं काहीही घेणं नाही. ते म्हणता मरू द्या त्यांना नरकामध्ये, आम्हाला स्वर्गामध्ये जाऊ द्या. हे भयानक आहे. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, अभिषेक त्या ठिकाणी मिळवण्यासाठी तुम्हाला तप तपस्या करण्याची गरज नाही पडत, 40-40 दिवस उपवास करण्याची गरज नाही पडत, तुम्हाला त्या ठिकाणी लोकांसमोर जाऊन रडायची गरज पडत नाही, त्या ठिकाणी देवाच्या दासांना आपल्या डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी गरज पडत नाही. देवाचं पवित्र वचन सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्ही हे समजणं गरजेचं आहे की जर आम्हाला अभिषेकाने भरायचं आहे, तर आमच्या ठाई आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आम्हाला माणसांच्या सोबत आपलं नातं ठीक करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. तो निर्माण करता त्याला माणसाच्या आणि देवाच्या कृपेची गरज पडली. देवाची कृपा तर त्याच्यावर होतीच, पण त्याला सुद्धा माणसाच्या कृपेची गरज पडली. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
मी तुम्हाला सांगतो, प्रेषितांच्या विषयी लिहिलेलं आहे, ते प्रचार करतात, सर्व लोक त्यांच्यावर प्रसन्न होते. संत पाऊल त्या ठिकाणी मग लोक म्हणतात, अरे मग त्या ठिकाणी लोक त्यांच्यावर प्रसन्न होते, मग आम्हाला त्या ठिकाणी लोकांसोबत नातं ठीक करायला लावतो. मग संत पाऊल कशाला म्हणतो की माणसाची अथवा देवाची मनधरणी करावयास पाहत असतो तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. अरे तो वेगळ्या संदर्भ येतो, तो वेगळ्या गोष्टींविषयी बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. आम्ही एका ठिकाणी जर माणसांना खुश करतो आहे आणि दुसऱ्या ठिकाणी देवाच्या आज्ञेचा अवमान करतो आहे. तुम्ही म्हणता जर लोक समोर आले आम्ही तुमचेच. ते एक मूवी आहे ना, मूवी पिक्चर माहिती आहे ना सगळ्यांना, पिक्चर मराठी पिक्चर आहे. त्या मराठी पिक्चरचं नाव गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा आहे ना. त्यात तो जो बी ज्या बी राजकारण्याकडे जायचा ना, तो खिशातून फोटो काढायचा, तुमचाच फोटो आहे खिशात, आम्ही तुमचेच है ना. तो फोटो दाखवायचा, हे बा तुमचा फोटो आहे. आमची अवस्था तशीच आहे ना. आम्ही ज्याच्याही समोर जातो, कोणी असू द्या, कोणी असू द्या, ज्या गोष्टींमधून प्रभू येशू ख्रिस्ताचा आम्ही स्वीकार केलेला आहे, ज्या गोष्टीतून, ज्या पापातून देवाने आम्हाला बाहेर काढलेला आहे, आता जगाच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये परिणाम करत नाही, तर आमचा परिणाम लोकांवर व्हायला पाहिजे. पण होतं तर उलटच आहे. आम्ही जातो त्यांच्याकडे, आम्ही तुमचेच. चर्चमध्ये आल्यानंतर पाळक साहेब आम्ही तुमचेच. नातलगांमध्ये गेल्यानंतर आम्ही तुमचेच. प्रेज द लॉर्ड. आणि प्रभू वरतून गंमत पाहतो असत. आणि प्रभू काय म्हणत असेल, अरे ढोंग्या, ढोंग करतोस. प्रेज द लॉर्ड. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे बरं का. कदाचित आम्हाला त्या ठिकाणी हसू येत असेल, कदाचित पाळक नाटकं करतो म्हणून अनेक लोकांना खुश होत असतील है ना. नाटकं म्हणजे जे ऍक्शन वगैरे करावं लागतात ना कधी कधी तुम्हाला हसवण्यासाठी. अरे हसवण्यासाठी नाही, ते तुम्हाला समजण्यासाठी आहे. आता तुमचे चेहरेच हसरे आहेत तर त्याला आम्ही तरी काय करावं. प्रेज द लॉर्ड. अरे आनंद वाटायला पाहिजे. तुमचे चेहरे हसरे म्हटलो मी, असं नाही म्हटलो का चेहऱ्यावर जेव्हा पाहावं तेव्हा त्या ठिकाणी 12च वाजलेले दिसतात, असं तर नाही म्हटलो ना. प्रेज द लॉर्ड. आमचे चेहरे कसे पाहिजे, टवटवीत पाहिजे है ना. कसे पाहिजे, टवटवीत पाहिजे. आणि आमचे चेहरे आहेत कसे, टवटवीतच आहेत. आमेन. प्रेज द लॉर्ड. संकट भरपूर आहे, त्रास भरपूर आहे, परंतु देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं की आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं आमच्या चुकांमुळं आमचा संबंध कोणाशी खराब होता कामा नये. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन सांगतं की जर तुम्ही ख्रिस्तामध्ये खरेपणाने उभे आहात, जर तुम्ही प्रभूमध्ये त्या ठिकाणी उभे राहा आणि तुमच्या जीवनामध्ये तुम्ही प्रभूमध्ये टिकून आहात आणि लोक त्या ठिकाणी तुमच्या सोबत त्या ठिकाणी आबोला धरताय, लोक तुम्हाला सोडून जात आहे, तर तुम्हाला काळजी करण्याची गरज बिलकुल नाहीये. आमेन. मी तुम्हाला देवाचा दास या नात्याने त्या ठिकाणी सांगू इच्छितो, जर तुमच्या जीवनामध्ये तुम्ही वचनावर उभे आहात, कोणी सोडून जाऊ द्या, तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये. देवाच्या वचनामुळे लोक तुम्हाला सोडून जातील तर तुम्हाला काळजी करण्याची, घाबरायची गरज नाहीये. कारण की परमेश्वर आमच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी सांगतो की मी सर्व गोष्टींची भरपाई करणारा परमेश्वर आहे. आमची समस्या ही आहे की आम्ही लोकांसाठी जेव्हा आम्हाला सोडून जाता, आमचे आप्तजन स्वकीय जेव्हा सोडून जाता, आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करायचं सोडून शोक करत बसतो. कशाला शोक करायचा. तुम्हाला एवढाही विश्वास नाही का ते प्रभूमध्ये येतील तुमच्या प्रार्थनांनी. आमेन. मला विश्वास आहे की परमेश्वर आमच्या प्रार्थनेचे उत्तर देतो. आणि तीच परिस्थिती देवाच्या पवित्र वचनामध्ये आम्हाला पाहायला मिळते की आम्हाला या दिवसांमध्ये वचनामुळे लोक जर सोडून गेले तर काळजी करायची नाही, ते पुन्हा येतील, ते सगळे येतील. पण आमच्या चुकांमुळे कोणीही आमच्यापासून दूर होता कामा नये. म्हणून यासाठी आम्हाला मनुष्यासोबत आमचे संबंध ठीक करणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. परमेश्वर आणि मनुष्य दोन्हीही प्रभू येशूवर आणि शमूवेलावर प्रसन्न होते. हालेलुया. अभिषेक करणं, प्राप्त करणं फार सोपं आहे. मी सांगितलं ना तुम्हाला, तपस्या 40 दिवस डोक्यावर हात ठेवून प्रार्थना करण्याची काही गरज नाहीये. सिंपल आहे, सिंपल. लोकांना वाटतं चर्च बदलल्यानंतर ह्या पाळकामध्ये लय पावर आहे, ह्या पाळक असं नाही. कोणी सांगितलं? काही गरज नाहीये. ना चर्च बदलायची गरज आहे, ना हे बदलायची गरज आहे, काही बदलायची गरज नाहीये. देवाचं पवित्र वचन सांगतं हे फार सोपं आहे. मी नम्रपणे म्हणेल की कधी कधी आम्ही समोरच्या व्यक्तीला त्या ठिकाणी म्हणू शकतो की याच्यामध्ये लई उणीव आहे,
याच्यामध्ये लई कमी आहे, म्हणून याचं माझं त्या ठिकाणी जमत नाही. जे की पवित्र शास्त्र बायबल आम्हाला त्या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की जेव्हा हन्ना त्या ठिकाणी तिला शमूएल बाळ झाला, 19 वर्ष त्या ठिकाणी वांझ होती बरं का ती. 19 वर्षानंतर इतिहासकार म्हणतात 19 वर्षानंतर तिला पुत्र झाला. पुत्र झाल्यानंतर तिने म्हटल्याप्रमाणे आपल्या मुलाचं त्या ठिकाणी दूध तुटल्यानंतर त्याला घेतलं आणि त्याला कुठं त्या ठिकाणी सोडून आली ती मंदिरामध्ये. मंदिरामध्ये त्या ठिकाणी एक याजक आहे, त्याचं नाव आहे एली. आणि एलीचे त्या ठिकाणी 2 पुत्र आहे. एली याजक त्या ठिकाणी मंदिराची सेवा करत आहे, तिथं त्या ठिकाणी सर्व गोष्टी तो करतो, मुख्य याजक आहे तो. आणि याला तिथं सोडल्यानंतर त्या ठिकाणी झालं काय का शमूएल त्या ठिकाणी झोपला होता. शमूएल झोपला होता, त्याला एक आवाज आला, शमूएला. तो एलीकडे जातो, त्याला विचारतो काय आज्ञा, तुम्ही बोलवलं का? तो म्हणतो नाही. दुसऱ्या वेळेस गेला, तसंच झालं नाही. तिसऱ्या वेळेस त्याने सांगितलं का तुला जेव्हा आवाज येईल ना, त्याला एलीला कळलं याला देव आवाज देतोय, तर त्याला सांग, त्याला म्हटला की त्याला म्हण प्रभू बोल, तुझा दास ऐकत आहे. आणि तो बोलला. आणि बोलल्यानंतर प्रभूने त्याला काय सांगितलं माहित आहे का? शमूएल छोटा बालक होता, छोटासा शमूएल त्या ठिकाणी होता जेव्हा परमेश्वर त्याच्यासोबत बोलला. आणि बोलल्यानंतर परमेश्वराने त्याला काय सांगितलं काय माहित आहे का तुम्हाला? एलीच्या लेकरांविषयी सांगितलं. तो म्हणतो एलीचे लेकर जे आहे ना, हे याजक या ठिकाणी आहे. परमेश्वर त्याला सांगतोय याचे दोन्ही लेकर त्या ठिकाणी चांगले नाहीये. यांनी त्या ठिकाणी मंदिरामध्ये ज्या सेवा करणाऱ्या स्त्रिया आहेत त्यांना भ्रष्ट केलेलं आहे, सर्व प्रकारचे कुकर्म केलेले आहे, सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी केलेल्या आहेत. परंतु त्या अगोदर देवाचं पवित्र वचन सांगतं, एक संदेश त्या ठिकाणी एलीकडे येऊन त्याला म्हणतो की एली, परमेश्वर तुला असं म्हणतो की तू आपल्या देवापेक्षा आपल्या पुत्रांचा जास्त आदर करतो. एली आपल्या देवापेक्षा आपल्या लेकरांचा जास्त आदर करतो, त्यांना पाठीशी घालतो. कारण की एलीचे लेकर त्या ठिकाणी अधम होते, मूर्ख होते. ते त्या ठिकाणी सर्व प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी करत होते. जेव्हा बलिदान त्या ठिकाणी अर्पण करण्यात यायचं तेव्हा हे मटणासाठी भांडणं करायचे बरं का. जेव्हा त्या ठिकाणी बलिदान करायचे, हे त्या ठिकाणी म्हणतात तुम्ही जर दिलं नाही ना, आम्ही तुमच्याकडून हिसकावून घेऊ. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला या दिवसांमध्ये हेच सांगण्याचा प्रयत्न करत आहे. आम्हाला या ठिकाणी असं पाहायला मिळतं की जेव्हा एलीला त्या ठिकाणी ही गोष्ट त्या ठिकाणी सांगितली गेली आणि तीच गोष्ट जेव्हा शमूएलाला सांगितली गेली, तेव्हा एलीने त्या ठिकाणी शमूएलाला बोलवलं की त्याला तो म्हणतो तुला परमेश्वराची जीविताची शपथ, त्या ठिकाणी जे काही असेल ते जसंच्या तसंच मला त्या ठिकाणी सांग, काही त्याच्यातलं टाळू नको. जे परमेश्वर तुला बोललं जसं तसं सांग. आणि एलीला शमूएलाने परमेश्वर काय काय बोलला, त्याच्या लेकरांविषयी, त्याच्याविषयी काय काय बोललं, हे सर्व त्याने सांगितलं. प्रेज द लॉर्ड. आता ही गोष्ट जी आहे शमूएलाने फक्त एलीला सांगितली. त्याच्या जागी जर आम्ही असतो तर काय केलं असतं? मी जर तिथं असतो तर मी सकाळ पहाट व्हायच्या आधीच तिथून पळून गेलो असतो आणि पळून जाऊन माझ्या आईला सांगितलं असतं, अगं मम्मी तू कुठे नेऊन टाकलंय मला. अगं लई घाण वातावरण आहे तिथं, लई घाण आहे, लई घाण, सगळ्या प्रकारच्या घाणेरड्या गोष्टी. तुला कळलं नाही का? एवढ्या घाणेरड्या लोकांमध्ये मला नेऊन सोडलं तू. अगं तुला माहिती आहे वचनामध्ये लिहिलेलं आहे, कुसंगतीने नीती बिघडती, बुरा चरित्र अच्छे चरित्र को बिगाड़ देता है. वाईट संगत चांगल्या संगतीला खराब करते. मी एवढा चांगला आणि त्या घाणेरड्या लोकांमध्ये मला नेऊन सोडलं. पण नाही हो, हे झालं आमचं. पण शमूएलाने ती जागा सोडली नाही. शमूएलाकडे भरपूर कारण होते ना. शमूएल म्हणू शकत होता ही जागा माझ्यासाठी योग्य नाही, परंतु शमूएलाने एलीला सोडलं नाही, तो तिथंच राहिला. आजही पुष्कळ लोक चर्चमध्ये जेव्हा येतात तेव्हा ते म्हणतात की आमचं मंडळीतल्या लोकांसोबत पटत नाही, आमचं पाळकासोबत पटत नाही, आमचं याच्यासोबत पटत नाही, आमचं त्याच्यासोबत पटत नाही, आमचं हे नाही, म्हणून आमचं त्या ठिकाणी संबंध आपसातले खराब आम्ही करून ठेवलेले आहे. परंतु देवाचं पवित्र वचन सांगतं शमूएलाकडून शिका. ते बालक होता परंतु त्याने सर्व गोष्टी माहीत असूनही देवाची उपस्थिती सोडली नाही. का? कारण की त्याच्यामध्ये ख्रिस्ताचा स्वभाव होता. प्रेज द लॉर्ड. देवाचा स्वभाव, देवाचं मन त्याच्यामध्ये होतं. छोटासा मुलगा आहे. हालेलुया. मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगू इच्छितो, शमूएलाने त्या ठिकाणी एक गोष्ट त्या ठिकाणी केली. मी तुम्हाला सांगतो सर्वात महत्वाची गोष्ट, त्याने कोणतेच कारण त्या ठिकाणी दिलेलं नाहीये. मी तुम्हाला सांगू इच्छितो आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. शमूएल तिथेच राहिला. अरे देवाने त्याला सांगितलं
तो जाऊ शकत होता इलियासला सोडून, परंतु त्याने ती जागा सोडली नाही. एक दिवस आला जेव्हा पूर्ण इस्रायलाला कळालं का शमूएल सुद्धा एक संदेष्ट आहे. हालेलुया. आज कदाचित तुमच्या घरातल्या लोकांना माहिती नसेल तुम्ही कोण आहात. आज तुम्ही एकटे घरातले विश्वासणारे असाल. आज तुमच्या कामावर तुम्ही एकटे विश्वासणारे असाल. एकटे तुम्ही त्या ठिकाणी जे तुमच्या जीवनामध्ये तुटलेलं मन घेऊन त्या ठिकाणी प्रतिदिवशी चालत असाल. एक तुम्ही असाल जे दुःखी असाल. तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही म्हणता का मला अभ्यासामध्ये माझं डोकं चालत नाही. तुम्ही म्हणत असाल का माझ्या जीवनामध्ये त्या ठिकाणी काहीच चांगलं होत नाही. तुम्ही म्हणता का माझं स्वतःचं घर नाहीये. तुम्ही म्हणता का माझं स्वतःचं काहीच नाहीये. माझ्या जीवनामध्ये माझ्या लेकरांची तरतूद मला करता येत नाही. त्यांचा खर्च माझ्याकडे नाहीये. परंतु एक गोष्ट मी तुम्हाला देवाचा दास या नात्याने सांगेन की तुम्ही देवाला बिलगून राहा. देवाच्या उपस्थितीला कधी सोडू नका. एक दिवस संपूर्ण लोकांना कळायला लागेल का तुमच्यामध्ये सुद्धा जो आहे तो सर्व गोष्टींनी उंच आहे आणि तो तुमची परिस्थिती त्यांच्या समोर बदलून टाकेल. हालेलुया. परमेश्वर कधी आम्हाला त्या ठिकाणी तो आमच्या शत्रूंना मारत नाही, परंतु त्या शत्रूंसमोर आम्हाला उंच करतो. म्हणून लिहिलेला आहे तो तुझ्या शत्रूंच्या देखत तूच पुढे ताट वाढतो. है ना. शत्रू समोरून येत राहिले पळक साहेब बसले जेवण ते. तो म्हणाला काय येडबिड झालाय काय तुम्ही. अहो असं काय करताय. अहो ते मारायला पळक साहेब पळा 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 धावा धावा. आणि पळक साहेब मस्त पैकी खात राहिले. गप्पा गप खात राहिले. हालेलुया. अरे कशाला. या दिवसांमध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. मी तुम्हाला सांगतो देवाचं पवित्र वचन. मी तुम्हाला सांगतो तुम्हाला टिकून राहायचंय. चुका कुठे नाहीये, उणिवा कुठे नाहीये. हो सगळीकडे कोण परिपूर्ण आहे. कोणीच परिपूर्ण नाहीये. देवाचं पवित्र वचन सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला जाणणं गरजेचं आहे. तिथे वातावरण खराब आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे त्या ठिकाणी काय काय होतं. मी म्हणेल त्या ठिकाणी शमूएलाने त्या ठिकाणी ती जागा नाही सोडली. एक दिवस प्रभूने स्वतः त्या ठिकाणी त्याला त्या ठिकाणी संदेष्टा म्हणून नेमलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया हालेलुया. सर्वजण कमीने भरलेला आहे. सर्वजण कमीपणाने उणिवाने सगळेजण त्यांच्यामध्ये काही ना काही उणिवा आहे. जर आम्ही लोकांमध्ये त्या ठिकाणी कमीपणा शोधला तर त्यांच्यावर आम्ही प्रेम कधी करायचो. कधी करायचं. हा त्याला काय येतं. हे 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 माठ मला शिकवीन काय. अरे त्याचीच निवड देवाने केली तुला लाजवायला. हा कधी कधी मला माझ्या ज्ञानाचा फार घमंड होता बरं का, पण ते सारं डोक्यातून गेलं. आता काहीच आठवत नाही. हा पण जेव्हा कोणी मदत म्हणून विचारतं तेव्हाच ते डोक्यातून तोंडातून त्या ठिकाणी येतं. पण इतर वेळेला मला ब्लँक राहतो. प्रेज द लॉर्ड. कारण की घमंड करायसारखं काही ठेवलंच नाही देवापणे आमच्यामध्ये. आमेन. तुम्हाला माहित आहे का बिली ग्रॅहम अंकल फार सुंदर म्हणतात. त्या देवाच्या श्रेष्ठ दासाचे उपदेश जर तुमच्यापैकी कोणी ऐकत असेल तर तुम्ही धन्य आहात. कारण की त्या व्यक्तीने अशा अशा गोष्टी त्या ठिकाणी सांगितल्या का ज्या आमच्या पायाखालची जमीन हादरून टाकतात. प्रेज द लॉर्ड. बिली ग्रॅहम अंकल म्हणतात माझं काम आहे लोकांवर प्रेम करणं. पवित्र आत्म्याचं काम आहे त्यांच्या अंतःकरणाला चुटपुट लावणं. आणि देवाचं काम आहे त्यांचा न्याय करणं. प्रेज द लॉर्ड. पण आम्ही काय करतो. आमचं काम आहे लोकांचा न्याय करणं. पवित्र आत्म्याचं काम आहे त्यांच्यावर प्रेम करणं. आणि देवाचं काम आहे त्यांच्या मनाला चुटपुट लावणं. आम्ही उलटे पालटे क्रम करून टाकतो ना. आम्हाला पाहिजे न्यायाधीश. यस मीच सर्वस्व है ना. कधी कधी त्या ठिकाणी आमच्या घरामध्ये काही वृद्ध असतात, वडीलधारी जन असतात. आता ठीक आहे त्याच्यात ज्या फेजमधून ते आले आम्ही ती गोष्ट समजू शकतो आहे ना. ते म्हणतात माझ्याच मनासारखं झालं पाहिजे, नाही तर ते काही पण असे ओरडाआरड करताय ना. असतील ना सगळ्यांना अनुभव असेल ना. आम्हाला आहे अनुभव. माझ्या मनासारखं झालं पाहिजे, माझ्याच मनासारखं झालं पाहिजे. अरे ठीक आहे पण मग आम्हाला राग येतो. नाही यायला पाहिजे राग. समजा त्यांची स्थिती. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हा मीपणा त्या ठिकाणी सोडायचा आहे. मी पुष्कळ वेळेला त्या ठिकाणी देवाचं प्रेम समजण्यासाठी देवाजवळ जात होतो, परंतु देवाने मला प्रत्येक वेळेस त्या ठिकाणी सांगितलं आपलं नातं मनुष्यांबरोबर ठीक कर. कदाचित फार त्रास होतो.
कदाचित आम्ही त्या ठिकाणी जाऊ शकत नाही, परंतु या दिवसांमध्ये आम्हाला मनुष्यासोबत आपले संबंध त्या ठिकाणी ठीक करायचे आहे. देवाचं पवित्र वचन आम्हाला त्या ठिकाणी सांगतं, पुष्कळ वेळेला त्या ठिकाणी समोरील व्यक्तीमध्ये कमी बघून आम्ही त्याच्यासोबत त्या ठिकाणी नातं तोडून टाकतो. इकडे बायबल आम्हाला सांगतं, येशूवर देवाची आणि मनुष्याची कृपा होती, शमूएलावर देव आणि मनुष्य प्रसन्न होते. प्रेषितांविषयी लिहिलेलं आहे की त्यांच्यावर सर्व मंडळी त्या ठिकाणी त्यांच्यावर प्रसन्न होते. या सर्व गोष्टी का लिहिलेल्या आहे? कारण की देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी सांगतं की आमच्या जीवनामध्ये की एका तुटलेलं नातं घेऊन जर आम्ही देवाच्या उपस्थितीमध्ये येत असू तर त्या ठिकाणी बायबल सांगतं, तुटलेल्या वेदीवर कधीही देवाच्या आत्म्याची आग उतरत नाही. प्रेज द लॉर्ड. नाते तुटलेले आहे आणि तुम्हाला वाटत असेल देवाच्या उपस्थितीमध्ये येऊन तुम्ही म्हणता, अग्नि भेज, फिर से वो आग बरसा दे, फिर से तूफान आने दे. तूफान येईल पण तू उडून जाशील, आग बी येणार नाही. सत्य आहे. हालेलुया. जर तुम्हाला वाटतं आग यावी तर एलियासारखी वेदी तुम्हाला दुरुस्त करावी लागेल. मनामध्ये गडूपणा घेऊन सासू सासऱ्यांविषयी, नवऱ्याविषयी, बायकोविषयी, लेकरांविषयी, नातेवाईकांविषयी, सासू सुनाविषयी, नंदेविषयी, भाऊजाईविषयी, दिराविषयी, भायाविषयी, अजून जे जे नाते असतील त्यांच्याविषयी जर तुम्ही मनामध्ये कडूपणा घेऊन देवाच्या मंदिरामध्ये येऊन तुम्ही म्हणता, हे देवा माझी प्रार्थना ऐक आणि अग्नी पाठव, कधीच येणार नाही. कधीच नाही येणार. आपलं नातं मनुष्याबरोबर ठीक करा. तुम्ही म्हणता ते नातं ठीक करायला तयार नाहीये, तुम्ही स्वतःच्या मनातून त्या गोष्टी काढून टाका का आमच्या मनात त्यांच्याविषयी काही नाहीये. हालेलुया. मी तुम्हाला सांगेल, एक तुटलेलं नातं त्या वेदी समान आहे ज्यावर आत्म्याची आग कधीच त्या ठिकाणी येऊ शकत नाही. प्रेज द लॉर्ड. एक कडूपणा मनामध्ये घेऊन तुम्ही मनामध्ये राग द्वेष ठेवून दुसऱ्यांना क्षमा न करता देवाच्या मंदिरी येऊन जर म्हणत असाल, माझ्यावर ती आत्म्याची आग यावी आणि मला अभिषेक प्राप्त व्हावा, मी देवाचा दास या नात्याने स्पष्टपणे म्हणेल, कधीच होणार नाही. प्रेज द लॉर्ड. तुटलेल्या वेदीवर आग येत नाही. एलियासारखी त्याची दुरुस्ती करावा लागेल. एलियाने काय केली? वेदी दुरुस्त केली. आणि किती दगड घेतले? एलिया कोणत्या देशाचा संदेष्टा होता? इस्रायलाचा. इस्रायल यहुद्या वेगळे वेगळे होते का नाही? 2 गोत्र एका बाजूला, 10 गोत्र एका बाजूला, परंतु एलियाने आत्म्यामध्ये त्यांना एक केलं. 12च्या 12 सोबत त्याने त्या ठिकाणी घेतले, नातं ठीक केलं, आत्म्यामध्ये जोडले त्यांना एकमेकाला. आणि जेव्हा त्याने एकमेकाला जोडले, मी तुम्हाला सांगतो त्या ठिकाणी आत्म्याची आग उतरून आली. विसरले का मेल मिलापाविषयी? विसरले नाही. घरी जाऊन वाचा, वेळ काढा देवाच्या उपस्थितीसाठी. मी तुम्हाला सांगतो, मी जर 2 दिवस 1 दिवस जर माझं जर वचन वाचतो मी त्यातले, परंतु जेवढं माझं मी त्या ठिकाणी ठरवलेलं आहे देवासोबत त्या ठिकाणी मी म्हणतो, प्रभू मला तू बसव. जर ते होत नाही ना, माझं मन त्या ठिकाणी तुटायला लागलेलं आहे आता. प्रेज द लॉर्ड. आणि बसून तर प्रार्थनाच होत नाही आता. बसून प्रार्थनाच होत नाही, गुडघ्यावरच प्रार्थना करावी वाटते. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, माझ्या दोन्ही गुडघे त्या ठिकाणी फुटलेले ऍक्सिडेंट मध्ये. मी घमंड नाही करता. आणि माझ्या स्किनला जे आहे ना, त्या जखमाच्या पहिले व्हायच्या ना, तर स्किन मी सांगतो ही माझी साक्ष आहे बरं का. डॉक्टरनी सांगितलं हजारांमध्ये एकाला असं असतं, त्याच्यात जी स्किन असते ते एकदम पातळ लेअर येतो, पण त्याच्या आतमध्ये मांस असतं आणि ते बरं होत नाही लवकर. परंतु देवाच्या नावाचा धन्यवाद असो, परमेश्वराने त्यातूनही मला बरं केलेलं आहे. हालेलुया. तो काहीही करू शकतो, काहीही करू शकतो. देवाचं प्रेम आहे आमच्या जीवनामध्ये. तो सर्व गोष्टी बदलणारा आमचा परमेश्वर आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला तुटलेल्या वेदीवर त्या ठिकाणी त्याला दुरुस्ती करावं लागेल. आणि मी तुम्हाला सांगतो, नव्या करारामध्ये तुम्ही आणि मी 3 वेदी आहोत ज्यावर देवाची आग उतरून येते. हालेलुया. तुम्ही आणि मी ती वेदी आहोत जिच्यावर आग उतरते. हालेलुया. एक व्यक्ती जेव्हा पवित्र आत्म्याच्या अग्नीने भरतो, लोक त्याला बघायला येतात है ना. आपले संबंध ठीक करा. आत्म्याने भरू इच्छिता, आपले संबंध त्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी ठीक करायचे आहे. प्रभू प्रत्येक तुटलेल्या नात्यांना जोडू शकतो. प्रभू प्रत्येक तुटलेल्या नात्यांना जोडू शकतो, पण तो तुटलेल्या नात्यामध्ये काम नाही करू शकत.
उदाहरण पण देतो मी, प्रॅक्टिकल सांगतो. प्रभू प्रत्येक तुटलेल्या नात्यांना जोडू शकतो, पण तुटलेल्या नात्यांमध्ये तो काम करू नाही शकत. सांगतो. फॉर एक्झाम्पल, समजा आता त्या ठिकाणी प्रेम आहे, त्या ना प्रेम, इकडे ये बाळावरती, ये आनंद, ये बर, ये बर. आता इकडे असं सर्वांना दिसतंय? नाही दिसत? मी खाली येऊ का? खाली दिसत नाही दिसत का? ये खाली. आता प्रेम दिसत, हा दिसतो. आता हा प्रेम आहे ना, आणि मी. आता मला याच्यातली एक गोष्ट नाही आवडली, याच्यामध्ये उणीव आहे, आणि हे याच्यामध्ये उणीव आहे, त्याच्यामुळं काय झालं का मला याच्या मनामध्ये याच्याविषयी राग आला, आणि 5 वर्ष झाले तसं आम्ही एकमेकांशी बोलत नाही. चर्चला येतो, बसतो, पण एकमेकांकडे पाहिलं की तोंड आमचे फुगतात, राग येतो. पळक साहेबांनी उपदेश केला, आणि उपदेश केल्यानंतर पळक साहेबांनी काय सांगितलं? समेट कर. आणि त्या ठिकाणी काय झालं? आमच्या दोघांचं नातं जे आहे ते एक झालं, है ना? आमचं नातं काय झालं? एक झालं. परमेश्वराने हे नातं काय केलं? जोडलं. परमेश्वर कुठलंही नातं जोडू शकतो. 5 वर्षांपासून आमचा अबोला होता, देवबापाने तो अबोला काय केला? मिटवून टाकला. आम्ही एकमेकांसोबत बोलायला लागलो. परमेश्वर कोणतंही तुटलेलं नातं जोडू शकतो. 10 वर्षांपासून तुटलेलं असू द्या, 20 वर्षांपासून, 30 वर्षांपासून, परमेश्वर कोणतंही नातं त्या ठिकाणी जोडू शकतो. आता आमचं नातं त्या ठिकाणी जोडलेलं आहे, परमेश्वराने जोडलेलं आहे. आता तुटलेल्या नात्यांमध्ये परमेश्वर काम करू शकत नाही. ते कसं मी तुम्हाला सांगतो. आता आम्ही दोघं त्या ठिकाणी, आमच्या दोघांच्या मस्तपैकी समेट झाला, पण जेव्हा आम्ही चर्चला येतो, एकमेकांना त्या ठिकाणी प्रेज द लॉर्ड करतो, एकमेकांच्या त्या ठिकाणी गळ्यात पडतो, आम्ही सगळ्या गोष्टी करतो, पण मनामध्ये काय? द्वेष. याच्याविषयी मला जळफळाट होतो. याला मी माझ्या विषयी त्या ठिकाणी गळ्यात किती पडत राहिलो, इतकं पडत राहिलो. अरे हालेलुया, प्रेज द लॉर्ड, त्या ठिकाणी ब्रोकोड व्हॉटएव्हर जे आहे ते सारं आम्ही करतो, पण मी तुम्हाला सांगू इच्छितो, पुष्कळ लोक त्या ठिकाणी असे भेटतात करेल, पण मनात चांगले नाही ना, मनामध्ये द्वेष आहे. गळ्यातही पडतील, एकमेकांना त्या ठिकाणी विचारतील, एकमेकांसोबत टाळ्या देऊन त्या ठिकाणी हे करतील, एकमेकांना हॅलो बाय बाय टाटा सर्व करतील, एकमेकांच्या सोबत फिरतील, पण मन कडूपणाने भरलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. समजतंय का? समजतंय का तुम्हाला? अहो, आमच्या कॉलेजच्या लाईफ मध्ये ना मित्रांसोबत राहायचो, पण मित्राचं चांगलं झालेलं कधी सहन नव्हतं, कधीच नाही झालं सहन. काय फायदा आहे त्या नात्यांचा? प्रेज द लॉर्ड. परमेश्वर प्रत्येक तुटलेलं नातं जोडू शकतो, पण तुटलेल्या नात्यामध्ये तो काम नाही करू शकत. तुम्ही कितीही जवळ असू द्या, एकमेकांना आलिंगन मारत असा, किती आसूड खेळून बोलत असू द्या, पण तुमच्या मनामध्ये काय आहे? जर त्या मनामध्ये कडूपणा आहे, त्या नात्यामध्ये परमेश्वर कधी उतरत नाही. प्रेज द लॉर्ड. सोबत आहेत, पण मनातून संबंध तुटलेले आहे. म्हणून लूक 2:52 मध्ये लिहिलेलं आहे, परमेश्वर येशू ज्ञानाने, शरीराने, देवाच्या आणि माणसांच्या कृपेमध्ये वाढत गेला. हालेलुया. कमालीची गोष्ट आहे. तुटलेले नाते सगळ्यात जास्त आपल्याच घरात सापडतात. प्रेज द लॉर्ड. तुटलेले नाते कुठे सापडतात? सगळ्यात जास्त घरात सापडतात. तुम्हाला माहिती आहे, येशूने जुन्या कराराच्या आज्ञांमध्ये 10 आज्ञा 2च गोष्टींमध्ये त्या ठिकाणी फिक्स करून टाकल्या. साऱ्या नव्या नियमशास्त्राचा जो सार आहे ना, तो 2 गोष्टींमध्ये त्या ठिकाणी प्रभूने फायनल करून टाकला. हेच याच्या पलीकडे नियमशास्त्र नाही. काय आहे?
शक्तीने प्रीती कर आणि जशी लव्ह युअर गॉड अँड लव्ह युअर नेबर. देवावर प्रेम करा, शेजाऱ्यावर प्रेम करा. पण एवढ्या दिवसाचे आम्ही ख्रिस्ती आहो, पण आजपर्यंत आम्हाला कळालं नाही आमचा शेजारी कोण. प्रेज द लॉर्ड. किती दिवसाचे ख्रिस्ती आम्ही? बऱ्याच दिवसाचे आहे, पण अजून आम्हाला हेच कळालं नाही का आमचा शेजारी कोण आहे. तुम्ही कधी ते प्रयोग केलेले आहे का? आम्ही तर करायला आम्हाला तर जाऊच देत नव्हते. हे ना ते रेल्वेच्या पटरीवर आहे ना 1 रुपयाचा ठोकळा ठेवायचा आणि रेल्वे गेली का तो ठोकळा पाहायचा आणि त्या ठोकळ्यावर तुम्हाला असं पाहायला मिळेल का त्या ठोकळ्याच्या एका बाजूने सगळं घासलेलं असतं आणि दुसऱ्याच बाजूला त्या ठिकाणी कॉइन असतो. बरोबर ना? केलेत का कधी प्रयोग? कधी प्रयोग केलेत का? करायला पाहिजे ना. हा आणि प्रयोग केल्यानंतर तोच रुपये घेऊन आम्ही दुकानदाराकडे जायचो. दुकानदार चालत नाही. दुकानदार काय म्हणतो? चालत नाही. मग मला सांगा, एका नाण्याच्या 2 बाजू जर सोबत नाही तर तो रुपया जर चालत नाही. एका नाण्याच्या 2 बाजू जर सोबत असल्यावर, सोबत नसल्यावर जर तो रुपया चालत नाही, तर देवाचं पवित्र वचन सांगतं फक्त देवावर प्रेम केलं तर चालेल का? नाही. फक्त मनुष्यावर प्रेम केलं तर चालेल का? नाही. त्या रुपयाप्रमाणे जशा दोन्ही बाजू त्याच्या सारख्या आहे, तसंच मनुष्यावरही प्रेम करावं लागेल आणि देवावरही प्रेम करावं लागेल. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला समजणं गरजेचं आहे. पूर्ण आयुष्य आमचं गेलं, अजून आम्हाला समजलं नाही आमचा शेजारी कोण आहे. आजूबाजूचे लोक आम्हाला वाटतं हेच आमचे शेजारी वाटतं. बायबल सांगतं रोज तुमचा ज्यांच्या बरोबर संपर्क व्यवहार आहे तोच खरा तुमचा शेजारी. प्रेज द लॉर्ड. म्हणा, रोज ज्यांच्या बरोबर आमचा संपर्क, आमचा व्यवहार होतो तोच खरा शेजारी. हालेलुया. आता तुमच्या संपर्कात तोच आहे, तो तुमच्या सर्वात जास्त संपर्कात तोच व्यक्ती असतो जो तुमच्या घरात राहतो. प्रेज द लॉर्ड. तुमच्या घरात राहतो ना. घरातला व्यक्ती कुठे राहतो? बाहेर थोडी राहतो. प्रेज द लॉर्ड. मग त्याच्यावरच आमचं तोंड त्या ठिकाणी कोणासमोर येतो? लोकांना वाटतं भिंतीच्या बाहेरचा आमचा शेजारी. अरे भिंतीच्या बाहेरच्या शेजाऱ्याबरोबर आम्ही एवढं प्रेमाने राहतो. हा ब्रदर कशी? थांबा, तुम्ही नका येऊन ये. काय चांगलं तुमचं, काय स्वभाव तुमचा. हो, तुम्हाला भेटून इतकं प्रसन्न वाटतं, इतकं छान वाटतं. आणि जसा तो घरात जातो, तुला अक्कल आहे का ग? तुला अक्कल आहे का? तिथे कोण भांड फेकून मारती. अगं तू काय, तुला काय? बापरे. मी तुम्हाला सांगतो, देवाचं पवित्र वचन सांगतं आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये या गोष्टी आम्हाला पाहायला मिळतात. पुष्कळ लोक प्रार्थना उपास करतात. पुष्कळ लोक त्या ठिकाणी साऱ्या गोष्टी करूनही देवाच्या उपस्थितीमध्ये जेव्हा ते येतात, देवाचं पवित्र वचन सांगतं की त्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी देवाचं प्रेम प्रकट होत नाही. का होत नाही? कारण की त्यांचं नातं देवासोबत आणि मनुष्यासोबत ठीक नाहीये. लोकांना पडलंय, पाळक साहेब देवासोबत कसं काय नातं ठीक होईल? पाळक साहेब देवासोबत कसं काय नातं ठीक होईल? तेव्हा देवाजवळ आलो. प्रभू म्हणतो, अरे आपल्या शेजाऱ्यावर प्रेम कर. कोण आहे तुमचा शेजारी? तो तुमच्या संपर्कामध्ये रोज असतो, तुमच्या तोंडासमोर रोज असतो, तुमच्या घरातला व्यक्ती. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मी जेव्हा बाहेर जातो तेव्हा लोक मला म्हणतात, पाळक साहेब लय चांगले आमचे, लय चांगले पाळक साहेब. अरे बाप, आराम कधी विचारच केला नाही एवढं चांगलं. लय माणूस. अरे हाक मारली तर लगे येतो. तुमचा पाळक कसा आहे ना, पाळकाच्या आईला विचारा, घरी जाऊन वैयक्तिक कसं आहे तुमचं, ती सांगल खरा कसा आहे. प्रेज द लॉर्ड. दाखवायची दात लय वेगळे असतात पाळकाचे. समोरच्या माणसाचा किती बी राग आला, त्यानं भलं का भाजीमध्ये मीठ न घालता भाजी दिली तरी पाळक म्हणतो लई भारी झाली, जबरदस्त. पण त्याच त्याच्या आईने जर घरामध्ये त्या ठिकाणी थोडंसं मीठ कमी झालं तर तो सारा घर डोक्यावर घेतो. असं नाही बरं का, उदाहरण देतोय. तुम्ही म्हणाल या असंच करतात काय? प्रेज द लॉर्ड. हा, असं काही करत नाही मी. प्रेज द लॉर्ड. ही आमची खरी साक्ष आहे.
मी तुम्हाला सांगतो, आम्हाला त्या ठिकाणी हे जाणणं गरजेचं आहे. आम्हाला नातेसंबंध ठीक करायचा आहे, घरातल्या लोकांवर प्रेम करणं आम्हाला शिकायचं आहे. पवित्र शास्त्र बायबल आम्हाला सांगतं की आमच्या जीवनामध्ये आमच्याकडे पाहून लोकांनी ख्रिस्ताला ओळखावं. मी तुम्हाला सांगतो, काही काही लोक बाप्तिस्मा घेत नाही बरं का. ते मला येऊन म्हणतात, पाळक साहेब आम्हाला बाप्तिस्मा घ्यायची लई भीती वाटते. म्हटलं का बरं? मला वाटत असं लोक समाज वगैरे काय म्हणतील. ते म्हणतात नाही हो, ते आमचं शेजारी बाप्तिस्मा घेतलेला आहे, ते इतकं घाण शिवाय देतं म्हणे, इतकं त्या ठिकाणी इतकं बोलत, इतकं ओरडत, इतकं असं करतं, इतकं तसं करतं, हे करतं ते करतं. आणि त्याच्याकडे जर परिवर्तन बाप्तिस्मा घेतल्याने जर असं होत असेल तर कशाला घ्यायचा तो बाप्तिस्मा? म्हटलं वा, प्रेज द लॉर्ड. अहो, आमच्या जीवनामध्ये जर आम्ही बाप्तिस्मा घेतला आणि आमच्या जीवनामध्ये जर आम्ही आमच्या घरातल्या लोकांनाच विचारित नाही, आमच्या वृद्धांचा आदर करत नाही, आमच्या आजी आजोबाचा आदर करत नाही, वडीलधाऱ्या जनांचा आदर करत नाही, तर मी तुम्हाला सांगतो काय फायदा त्या गोष्टीचा. जर एखाद्या सासूबाईंनी जर बाप्तिस्मा घेतलेला आहे आणि जर ती आपल्या सुनेचा जर आदर करत नाही, आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की ती आपल्या सुनेला आपल्या स्वतःच्या मुलीसारखं जर वागणूक देत नाही, तर तिचा काय फायदा आहे? प्रेज द लॉर्ड. कोणत्या प्रकारची विश्वासणारी आहे ती? काय चांगले संबंध आहे का? प्रेज द लॉर्ड. मला त्या आजीबायांच्या गप्पा लय आवडत. मी जेव्हा मी त्यांच्या घोडका पाहतो ना, मी असं जवळून जातो आणि ती म्हणत राहते, अगं ती अशी करते, ती म्हणते ती तर तशी करते, हे तर अशी करते. प्रेज द लॉर्ड. आपले नातेसंबंध ठीक करावं. प्रेज द लॉर्ड. जो आपल्या आई वडिलांचा आदर करत नाही, त्याच्याविषयी देवाचं पवित्र वचन सांगतं, तो देवाचा काय आदर करणार? एक मुलगी लग्न झाल्यानंतर जेव्हा आपल्या सासू सासऱ्याच्या घरी येते, तिचे सासू सासरे तिच्यासाठी तिचे आई बाप आहे. तशीच गोष्ट मुलासाठी पण लागू होते. तो मुलगा जेव्हा त्या ठिकाणी सून करून, त्या ठिकाणी बायको करून आपल्या घरामध्ये आणतो, त्या मुलीचे आई वडील त्याच्यासाठी सासू सासरे नसून त्याच्या आई बापा समान आहे, हे बायबल आम्हाला शिकवतं. हालेलुया. अरे, देवाचं पवित्र वचन आम्हाला या ठिकाणी स्पष्ट सांगतं, जे वडीलधाऱ्यांचा आदर करत नाही ते देवाचा सुद्धा नाही करू शकत. हत्या करणं, खून करणं म्हणजे फक्त प्राण घेणंच असं नाहीये. प्रभूचं येशूचं वचन सांगतं की जर कोणी आपल्या भावाचा द्वेष करतो तर तो हत्यारा आहे. अरे, मी चुकीचं सांगतोय काही? जुन्या करारामध्ये आज्ञा होती खून करू नको. प्रभू म्हणतो तुम्ही खून करू नको असं ऐकलं असेल, परंतु जो कोणी आपल्या भावाविषयी आपल्या मनामध्ये द्वेष ठेवतो तो हत्यारा आहे. आणि लिहिलेला आहे, कोणत्याही हत्याराला सार्वकालिक जीवन नाहीये. प्रेज द लॉर्ड. त्याला मिळणार नाही सार्वकालिक जीवन. हीच गोष्ट भावांसाठीच नाही, बहिणींसाठी सुद्धा तेवढीच लागू होते. कारण की देवाच्या समोर मुलगा आणि मुलगी त्या ठिकाणी मॅटर नाही करत, ते समान आहे. हालेलुया. हे देवाचं पवित्र वचन सांगतं. जर घरातल्या लोकांचा द्वेष करता तर बायबल आम्हाला हत्यारा म्हणतं. आणि त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की जर आमच्या मनामध्ये द्वेष आहे तर असं लिहिलेलं आहे की आम्ही हत्यारे आहो. आणि प्रत्येक हत्यारामध्ये, कोणत्याच हत्यारांमध्ये जीवन नाहीये. हालेलुया. हो, आमच्या जीवनामध्ये मी माझ्या कमी उणीवा लोकांना सांगतो है ना, माझ्यामध्ये काय कमी आहे. तर लोक मला म्हणतात, हे बाबा, अरे नको सांगू, लोक तुझी इज्जत करणार नाही. अहो, मला सांगा, आम्हाला माणसांकडून इज्जत मिळवायची आहे का? देवाकडून मिळवायची आहे ना. अरे, जो भाऊ आमच्या डोळ्यासमोर असतो त्याचा आम्ही आदर करत नाही, ज्या देवाला आम्ही आमच्या डोळ्यांनी पाहिलं नाही त्याचा आदर कसं काय करणार? डोळ्याने दिसणाऱ्या भावाविषयी मनामध्ये द्वेष ठेवतो, त्याच्याविषयी प्रेम नाही ठेवत, बहिणीविषयी प्रेम नाही ठेवत, आई वडिलांविषयी प्रेम नाही ठेवत. आजकालचे लेकरं लई चलाक आहे ना, एकदम हुशार आहे, स्मार्ट आहेत. ते म्हणतात, दादा देवावर लई प्रेम आमचं. असं जेव्हा बसतो ना, डोळ्यातून हे घडाघडा पाणी येत, असं पाणी येतं. असं वाटतं काय तो प्रभू काय प्रेम करतो तो माझ्यावर. म्हटलं मग मम्मीने काम सांगितल्यावर तुझा चेहऱ्याचे हावभाव कसं काय बदलत? ती म्हणती, तिच्याकडे उत्तरच नसतं, ती काही बी रेटवायचा प्रयत्न करते. ती काय
नको, असू दे असू दे असू दे असू दे, समजलं तुझं काय म्हणायचं आहे त्या. प्रेज द लॉर्ड. म्हणजे स्मार्ट आहेत ना हे. अरे डोळ्याने दिसणाऱ्या लोकांवर प्रेम करत नाही, आणि जो ज्या देवाला कधी पाहिलं नाही त्याला बोलतो तुझ्यावरच प्रेम आहे. कधी कधी मी या गोष्टीने स्वतःचा आत्मपरीक्षणामध्ये लागू करतो ना, तेव्हा मला स्वतःच हसू येतं आणि मी स्वतःला म्हणतो मी किती मोठा ढोंगी आहे. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. रोज प्रार्थना करा. मी रोज प्रार्थना करतो. माझे आचार विचार, माझे डोळे, माझ्या मनामध्ये उत्पन्न होणाऱ्या कल्पना विचार या सर्वांवर प्रभू तू नियंत्रण कर आणि मला तुझ्या सानिध्यामध्ये घे, जेणेकरून माझ्या प्रत्येक गोष्टींमध्ये तुझं गौरव व्हावं. रोज प्रार्थना करतो. रोज प्रार्थना आहे की प्रभू माझं मन साफ कर. प्रेज द लॉर्ड. आम्हाला ह्या गोष्टी रोज त्या ठिकाणी आमच्या गुणीमानवर काम करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला ठेच खायची आहे ना, तर तुम्ही जर ठरवलं आज मला ठेच खायची आहे, तर ठेच खाणं माहिती आहे ना तुम्हाला. ठेचा नाही, ठेचा खायला तर सगळ्याचे म्हणजे एकदम तोंडाला पाणी सुटतंय ना. ठेचा नाही, ठेच माहिती आहे ना. ठेच खाणं माहिती आहे ना. रस्त्याने चालता चालता जर तुम्ही ठरवलं मला ठेच खायची आहे, तर तुम्ही रस्त्यावर पडलेला जाऊन एखाद्या दगडाला लात मारा, अशी लागली ठेच. बरोबर ना. ठेच कुठूनही खाऊ शकतो, कुठूनही ठेच मिळते. मला सांगा, योसेफाच्या भावांनी त्याला विकलं, त्याला मारलं, त्याला खड्ड्यात टाकलं, खड्ड्यातून काढलं आणि त्या ठिकाणी इस्माइली लोकांना त्या ठिकाणी जो त्यांचा तांडा चालला होता त्या लोकांना त्यांनी विकून टाकलं आणि विकल्यानंतर त्या ठिकाणी योसेफाला मिस्र देशामध्ये घेऊन गेले. तुम्हाला मला एक गोष्ट सांगा, योसेफाच्या जीवनामध्ये एवढं सारं वाईट झालं तरी त्याने आपल्या भावांविषयी त्या ठिकाणी आपल्या तोंडातून एक शब्द नाही काढला. त्याने आपल्या भावांपासून ठेच खाल्लीच नाही. एवढा ना तो बायबल मध्ये लिहिलेला आहे. तो म्हणतो अरे तुम्ही मला त्या ठिकाणी धरून मारलं, त्यानंतर विकलं. ही देवाची योजना होती यासाठी की मी पुढे जावं आणि पुढे जाऊन तुमच्यासाठी खायची व्यवस्था करावी. हालेलुया. अरे बायबल मधला त्या ठिकाणी एक अध्याय मला काढून दाखवा, हा मोबाईल तुम्हाला फुकट देऊन टाकेल. हा मोबाईल फुकट देऊन टाकेल. एक अध्याय मला दाखवा ज्याच्यामध्ये हन्ना त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेली, रडत राहिली. एलियासकडे विचारलं तुला काय झालं, आणि ती म्हणती पणी झालंय बोलली मला. इतके बोलू घेतली. तिला काही डोकं आहे का? आज कोण बोलत राहतं का? एक अध्याय दाखव मला हन्नानी परिणाची बदनामी केली तिथं, का तिच्यामुळे मी दुःखी आहे म्हणून. तुम मनातल्या मनात म्हटलं तर मोबाईल केला. एक अध्याय दाखवा. एका अध्यायामध्ये त्या ठिकाणी हन्ना त्या ठिकाणी म्हणाली असं का मी परिणामाने त्या ठिकाणी दुःखी आहे, तिने मला अतिशय त्या ठिकाणी चिडवलेलं आहे. कुठंच लिहिलेलं नाहीये. एक अध्याय मला त्या ठिकाणी दाखवा का त्या ठिकाणी शमूएलाला जेव्हा परमेश्वर बोलला का एलीचे लेकर त्या ठिकाणी चांगले नाहीये, अधम आहे, घाणेरडे आहे, परंतु एली शिवाय त्या ठिकाणी शमूएलाने लोकांना जाऊन त्यांच्या चुगल्या केल्या असतील. कुठंच तुम्हाला पाहायला नाही मिळणार. हालेलुया. अरे देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं ठेच कुठूनही लागू शकते. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे की आम्हाला त्याच्या पलीकडे निघायचं आहे. लोकांमध्ये जर उणिवा शोधत राहू तर आम्ही त्यांच्यावर प्रेम कधी करायचं? घरामधल्या लोकांमध्ये उणिवा शोधतो, नाही तू असंच पाहिजे आणि तुझ्यामध्ये हेच पाहिजे आणि तुझ्यामध्ये तेच पाहिजे. अरे ते पाहिजे तर तू शिकव. नवरा बायकोचा आदर करत नाही, बायको नवऱ्याचा आदर करत नाही, लेकर आई बापाचा आदर करत नाही, आई बाप लेकराचा आदर करत नाही, सून सासूचा आदर करत नाही, सासू सुनेचा आदर करत नाही, सासऱ्याला त्या ठिकाणी घराच्या बाहेर काढून देतात. अरे कधी कितीपर्यंत चालणार? आम्ही स्वतःला विश्वासणारे बनतो. या छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आम्ही हरायला लागलो. आमच्या जीवनामध्ये आम्ही माघारी पडायला लागलो. कशा प्रकारे आम्ही अभिषेकाची अपेक्षा करावी? का देवाने आम्हाला अभिषेकाने भरावं? नाही भरणार. कदाचित माझा त्या ठिकाणी बोलण्याचा त्या ठिकाणी उद्देश तुम्ही समजून घ्या. तुम्हाला वाटत असेल मी फार चिडून बोलतो. नाही हो. या गोष्टींमधून परमेश्वर रोज आम्हाला पिळत राहिलेला आहे. त्याची इच्छा आहे
की जेव्हा तो येईल त्याने आमच्याकडे पाहून असं नाही म्हणावं की मी तुला ओळखत नाही. त्याची इच्छा आहे त्याने आम्हाला पाहून म्हणावं, शाब्बास माझ्या भल्या विश्वासू दासा, तू थोडक्या गोष्टीत विश्वासू राहिला, ये मी तुला पुष्कळावर नेमणूक करतो. हालेलुया. आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. आमच्या जीवनामध्ये आम्हाला प्रेम करावं लागेल, एकमेकांवर त्या ठिकाणी प्रेम करावं लागेल. हालेलुया. सासूला सुनेला स्वतःच्या मुलीसारखं बघावं लागेल, सुनेला सासूला त्या ठिकाणी स्वतःच्या आईसारखं बघावं लागेल. तेव्हाच त्या ठिकाणी त्या घरामध्ये ऐक्य आणि प्रेम टिकून राहील. मी अशा पुष्कळ साऱ्या सासूबाईंना पाहिलेलं आहे ज्यांच्या स्वतःच्या पोरींपेक्षा त्यांच्या सुनेवर ते अधिक प्रेम करतात. आणि मी अशाही सुना त्या ठिकाणी पाहिलेल्या आहे, त्यांना म्हटलं ना चला ना कुठेतरी बाहेर जाऊ, त्या म्हणतात नाही माझी सासूबाई त्या ठिकाणी आजारी आहे, मला तिला सोडून येता नाही येणार. हे किती प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे समजणं गरजेचं आहे. जोपर्यंत ख्रिस्तामध्ये नव्हतो ना हे सगळं ठीक होतं. नाव शिव्या देणं, हाकलून देणं, काय काय ठेवणं, सारं ठीक होतं. पण आता आम्ही ख्रिस्तामध्ये आहो ना. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये आपले नाते संबंध त्या ठिकाणी ठीक करावं लागेल. मी तुम्हाला सांगतो, ज्या घरामध्ये त्या ठिकाणी संबंध खराब आहे त्या घरामध्ये कधीच अभिषेक येणार नाही. आपले संबंध ठीक करा. आणि इथून पुढे माझ्याकडे मला रागाने पाहू नका बरं का असं बोलणं म्हणून. हा हो हे बघा, याच्याकडे पाहायचं, रागाने पाहायचं ना याच्याकडे. कारण समस्या काय माहितीये का, तक्रार आमची कोणापाशी असली पाहिजे, वचनापाशी असली पाहिजे. वचन लिहिलेलं तर देवाला भांडायचं, पळकाला नाही भांडायचं. कारण की पळक घाबरतो भांडणं करायला. प्रेज द लॉर्ड. आपले नाते संबंध ठीक करायचं आहे. जर अभिषेक पाहिजे तर आपल्या संबंधांवर काम करावं लागेल. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही आपले नाते संबंध त्या ठिकाणी तुमचे खराब आहे, मी दाव्याने सांगतो तुम्हाला, जर आता या उपदेश ऐकून तुम्हाला जाणीव झाली की तुमचे नाते संबंध खराब आहे, तुम्ही घरी जा, त्या व्यक्तीसोबत समेट करा आणि संध्याकाळची प्रार्थना आहे ना सोबत बसून करा. मी सांगतो काय माहित आहे का, जो अभिषेक तुम्ही गमावला ना त्या प्रार्थनेमध्ये तुमच्यावर उतरून येईल. आमेन. हालेलुया. हे सोपं वाटतं ऐकायला, पण करून पहा, त्या ठिकाणी परमेश्वराचा प्रतिसाद तुम्हाला मिळेल. आजच उतरेल तो अभिषेक. प्रेज द लॉर्ड. नाते संबंध ठीक करायचे आहे. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाची गोष्ट आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे, तुटलेल्या वेदीवर कधीच आग उतरू शकत नाही. लेकरं, आईबाप त्या ठिकाणी त्याचे सासू सासरे यांच्या सर्वांसोबत, सासू सुनाचे सर्वांचे संबंध जे आहे जे खराब आहे या दिवसांमध्ये, नातेवाईकांसोबत समेट करा, संबंध ठीक करा, परमेश्वराची आग तुमच्यावर उतरून येईल. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्ही स्वतःला म्हणतो ना आम्ही देवाच्या अधीन आहोत, परंतु आमच्या आई वडिलांना जर उलटून उत्तर देत आहोत तर मी तुम्हाला सांगतो आमच्यामध्ये ढोंग आहे. प्रेज द लॉर्ड. ठीक आहे ना, त्यांना देवाचं पवित्र वचन माहिती नसेल किंवा असेल, फरक पडत नाही. याचं उत्तर आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. मला सांगा, पवित्र शास्त्रामध्ये पेत्राने प्रभू येशूचा 3 वेळा नाकार केला. 3 वेळा काय केला त्याने? नाकार केला. शाप देऊन म्हणतो, शिव्या देतो, तो कर्ज करतो प्रभू येशूला, म्हणतो मी त्याला ओळखत नाही. पण तू त्या प्रभू येशूने त्या पेत्राकडून स्वतःला 3 वेळा त्या ठिकाणी काय केला? स्वीकार करून घेतला. काय म्हणतो तो? शिमोन पेत्रा, माझ्यावर प्रेम करतो का? तो म्हणतो हो. पुन्हा विचारलं, माझ्यावर प्रेम करतो का? तो म्हणतो हो प्रभू. पुन्हा विचारलं, माझ्यावर प्रेम करतो का? तो म्हणतो हो प्रभू, तुला सर्व ठाऊक आहे. ज्याने 3 वेळा नाकार केला त्याच्याकडून प्रभूने काय केला? 3 वेळा स्वीकार करून घेतला. देवाचं पवित्र वचन सांगतं, आमच्या जीवनामध्ये आम्हाला अधीनतेमध्ये राहणं गरजेचं आहे. पुष्कळ बहिणींना मी पाहतो, पत्नीच्या अधीन राहत आणि चर्चमध्ये येऊन म्हणता, हे देवा मी तुझ्या अधीनतेमध्ये आहे. कशाला खोटं बोलता, ढोंग करता? अभिषेक नाही येणार तुमच्या जीवनामध्ये. प्रेज द लॉर्ड. अरे, समोर दिसणाऱ्या व्यक्तीवर प्रेम करत नाही, समोर व्यक्ती दिसणारे आदर करत नाही. तुम्ही विश्वासणाऱ्या, तुम्हाला सर्व माहिती आहे, सर्व माहित असूनही तुम्ही म्हणता आम्ही देवावर प्रेम करतो. देव म्हणतो कोण आहेस कोण? प्रेज द लॉर्ड. ढोंग नाही करायचं.
ज्या देवाला आम्ही पाहिलं नाही, तुमच्यापैकी कोणी देवाला पाहिलं? कोणी पाहिलं? कोणी पाहिलं का? मग तुमच्या घरामध्ये ते फोटो कोणाचे? तुमच्या घरामध्ये फोटो नाही का? असंच फोटो आहे ना काहीच्या घरामध्ये, काहींचा असं असतं. अरे ते पिक्चरचे नट आहेत, त्यांची उपासना करता तुम्ही, त्यांना दिवा दाखवित आहे. हे प्रभू येशू, ते पिक्चरचे हिरो आहेत ते. बायबल सांगतं देवाला कोणी पाहिलं नाही. तुम्हाला जर देवाला पाहायचं असेल ना, त्याचं वर्णन प्रगटीकरणामध्ये वाचन तसा स्वजवन तुमच्या प्रभूला. रक्तात बुचकळलेले वस्त्र त्याने घातले होते, देवाचा शब्द त्याला नाव देण्यात आले होते, अग्नीसारखे त्याचे डोळे होते. प्रेज द लॉर्ड. 7 समाया त्याच्या समोर त्या ठिकाणी फिरत होत्या, त्या 7 मंडळ्या. त्याचे पाय त्या ठिकाणी भट्टीतून काढलेले पितळीसारखे होते, त्याच्या छातीवर सोन्याचा पट्टा होता. ठेवाला मग त्याला स्वतःच्या कल्पनेने बनवून नाही करू शकत तुम्ही, एवढा पवित्र आहे तो. आम्ही फोटो मध्ये पाहतो. काय अरे मलाच कळलं नाही, हे नेमकं भानगड काय? कुठे जायचं? काय खोट? अरे समोरचा दिसणारा भाऊ, त्याच्यावर आम्ही प्रेम करत नाही, ज्या देवाला पाहिलं नाही. देवा तुझ्यावरच प्रेम आहे. प्रेज द लॉर्ड. आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. तुम्हाला माहित नसेल, बायबलमध्ये त्या ठिकाणी पत्नीला पतीच्या अधीन राहायला लावलेलं, पण पतीला पण सांगितलं आपल्या पत्नीवर प्रेम कर, कारण की ती तुझा, त्या ठिकाणी तुम्ही एक देह आहात. हालेलुया. शरीराचाच भाग आहे ना पत्नी? पत्नी शरीराचा भाग आहे का? नाही पाळक साहेब, ती दुसऱ्यांच्या घरातून आली, आपला कसं काय शरीर राहील? अरे तिला फासळीतून काढलं ना. फासळी कळती का? फासळी, बरगड्या. त्या बरगड्यातून काढलं तिला, एक फासळी काढली, त्याच्यापासून ती नारी तयार केली. आणि आदम तिला म्हणतो, ही माझ्या हाडातलं हाड आणि मांसातलं मांस म्हणून त्या ठिकाणी हिला काय म्हणावं? नारी म्हणावं. आणि त्या ठिकाणी तिला हवा नाव देण्यात आलं. आणि त्या दोघांना यापुढे वेगळं वेगळं नाही, पती पत्नी एक देह आहे, एकमेकात एक देह आहेत ते. प्रेज द लॉर्ड. ते पास्टर जाधव त्या ठिकाणी फार सुंदर म्हणायचे का प्रभूचं आगमन आल्यानंतर एका माणसं प्रभू जर आला तर त्या ठिकाणी तो एक व्यक्ती आला. आणि पाळक साहेब, नवरा बायको तुम्ही म्हणता, घरात जर 2 व्यक्ती असेल तर त्याच्यापैकी एक उचलला जाईल, एक खाली राहिली. आणि नवरा बायको जर घरात असले तर मग त्यांच्यापैकी कोण उचलला जाईल ते सांगा. पाळका समोर पेच पडला ना, आहे ना? प्रश्न पडणारच ना. ही राहील का मी राहील? मग कोण जाईल आमच्यापैकी? पाळक साहेबांनी सांगितलं, हे बाबा देवाचा आत्मा सुचवतो, अरे बाबा तुम्ही दोघं एक देह आहात, एक शरीर आहात, तुम्ही सोबतच जाल ना. तेव्हा त्याचं कुठं समाधान झालं? नाही तर घरामध्ये वाद व्हायचे काम आहे ना. काही लोक मनानुसार वचनाचे अर्थ लावतात. अरे तू लय घाणेरडा मार, तू खालीच राहशील, मीच जाईन. मी हे बाय देवानी वचन दिलंय, हे बाय लिहिलंय, दोघं घरात असतील तर दोघांपैकी एक जाईल. असं नाहीये. पती पत्नी एक देह आहे, एकमेकांवर प्रेम करायचं आहे. ही बायबलची व्यवस्था आहे. आमेन. पेत्राला प्रभूने 3 वेळा त्या ठिकाणी त्याच्याकडून स्वीकार करायला लावला आणि 3 वेळा त्याने नाकार केला होता. आणि त्याच पेत्राने आपल्या प्रभूकडे आला आणि प्रभूला म्हणतो, आणि माझा भाऊ त्या ठिकाणी चुकला तर मी त्याला किती वेळा क्षमा करायची? 7 वेळा दिवसातून चुका केल्या, त्याला 7 वेळा शिक्षा त्या ठिकाणी त्याला क्षमा करायची का? प्रभू म्हणतो 7च्या 70 वेळा कर. 7च्या 70 वेळा किती म्हणजे किती झाले हो? 70 गुणिले 7 किती झाले? हे देवा, वर्गणितच कोण आहे? 490 ना. प्रेज द लॉर्ड. 7च्या 70 वेळा 490 वेळा त्या ठिकाणी एका दिवसामध्ये आपल्या भावाला क्षमा करायला लावलेली आहे. आता मला या ठिकाणी सांगा, त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं, असं का बरं प्रभू त्याला म्हणाला का 7च्या 70 वेळा त्या ठिकाणी क्षमा कर? अरे जे काम दिवसातून तुम्ही 100 वेळा, एक काम दिवसातून 100 वेळा जर करता ना, तर त्याची तुम्हाला सवय होऊन जाते. नाही समजलं? म्हणा तुम्ही माझ्या पाठीमागं म्हणा, जे काम तुम्ही दिवसातून 100 वेळा करता तो तुमच्या सवयीचा भाग बनून जातो. समजलं?
मला पुन्हा जे काम दिवसातून 100 वेळा करता तो तुमच्या सवयीचा आणि स्वभावाचा भाग बनून जाईल. आमेन. येशूने 770 वेळा त्या ठिकाणी क्षमा करायला शिकवलं. आता याचा अर्थ काय? 490 वेळा त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं की जर तुम्हाला 770 वेळा क्षमा करायला सांगत आहे प्रभू, हे 490 वेळा तुम्हाला या करता सांगितलेलं आहे की इथून पुढे जेव्हा तुमच्या भावाकडून कोणाकडून अपराध होईल तर तुम्हाला त्याला माफ करायला अडचण नाही वाटणार, अडखळण नाही होणार, जड नाही जाणार, म्हणून तुम्हाला त्याला इतक्या वेळ क्षमा करायची. दिवसातून जर एक काम 100 वेळा केलं तर ते तुमच्या सवयीचा भाग जर झाला तर तुम्ही दिवसातून 100 वेळा जर कोणाला माफ केलं तर तुम्हाला येणार दिवसांमध्ये लोकांना माफ करणं अवघड जाईल का? पेत्रने आला प्रभूकडे चालून, हे प्रभू 3 वेळा नाकार केलं, मला माफ कर रे, मला माफ कर. नाही हो, तो आलाच नाही प्रभूकडे माफी मागायला. तो म्हणला की नाही मी चुकलो, मला माफ कर. पण प्रभू त्याच्याकडे येऊन त्याच्या जवळ आला. मी तुम्हाला सांगतो, जेव्हा तुमचा भाऊ त्या ठिकाणी तुमच्या विरोधात अपराध करतो, कोणी व्यक्ती तुमच्या विरोधात अपराध करतो, तर तुम्ही वाट बघत नका बसू की त्यांनी येऊन तुमच्याशी त्या ठिकाणी समेट करावा, त्यांनी येऊन तुमची माफी मागावी. अरे प्रत्येक नातं जोडायला जर आम्ही ख्रिस्ताची स्वतःला लेकरं म्हणतो तर आम्हाला जाऊन त्या ठिकाणी समेट करायचं आहे. कोणाची वाट पाहायची गरज नाहीये. हालेलुया. काही लोक त्या ठिकाणी म्हणतात, पाळक साहेब ते आघाव आहे ना, इतका आघाव, आपल्याला काही घम नपासता पाळक साहेब, आपल्यालाच काही वाटत नाही तर मी काय जाऊ त्याच्याकडं, आणि मला काय हौस आली का, आणि मी त्याच्याकडे जायचं त्याने तोंड फिरून घ्यायचं. तू तुझं काम कर, परमेश्वर त्याचं काम करील. हालेलुया. अरे बायबल मध्ये लिहिलेलं आहे, नीतिसूत्रामध्ये लिहिलेलं आहे, राजाचं मन पाटाच्या प्रमाणाप्रमाणे वळवणारा परमेश्वर आहे, तर त्यांचं मन परमेश्वर बदलू नाही शकत का? बायबल मध्ये लिहिलेला आहे, तो तुझ्या शत्रूच्या देखत त्या ठिकाणी तुझ्या पुढे ताट वाढतो. तर प्रभू असंही म्हणतो, तुझा शत्रू भुकेला असलास त्याला खावायला भाकरी दे, अन्न दे. असं केलं त्याच्या डोक्यावर तू निखाऱ्यांची राख करशील. जर असं बोलणारा परमेश्वर जर आज आमच्या जीवनामध्ये त्या गोष्टी करायला तयार आहे तर आम्ही का मागे घ्यावी? प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अरे तो प्रभूचा स्वभाव आहे. तो स्वतः गेला पेत्राकडे, त्यांनी वाट नाही पाहिली पेत्रन माझ्याकडे येईन आणि मला सांग बोलत बसत, आणि पेत्रालाच गरज असेल तर येईन, तो त्याला गरज असेल तर आपलं हे अजिबात नाही. प्रभू त्याच्याकडे गेला. ही मंडळीची व्यवस्था आहे. जेव्हा तुमच्यामुळे कोणी ठेच खातं, कोणी तुमच्यामुळे ठेच लागते, तुम्ही वाट पाहू नका, कोणाची वाट पाहून बसू नका का तो येईन आणि असं करेल तसं. जा, समेट करा, बोला. प्रेज द लॉर्ड. बायबल सांगते प्रेम अपराधाची रास झाकून टाकतं, मृदू शब्दाने कोपाचं निवारण होतं. आमेन. आम्हाला या गोष्टी त्या ठिकाणी समजणं गरजेचं आहे. आज नंतर आपले नातेसंबंध संबंध त्या ठिकाणी सुधारायचे आहे. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला वाटतं येशूचा स्वभाव तुमच्यामध्ये यावा तर तुम्हाला समोरच्याची वाट नाही पाहायची, तुम्हाला स्वतः जावं लागेल. आमेन. आपले नातेसंबंध दुरुस्त करा, कारण की तुटलेल्या वेदीवर कधीही देवाच्या आत्म्याची आग उतरत नाही. एक क्षमा न करणारा व्यक्ती त्या व्यक्ती समान आहे जो आपल्या खिशामध्ये सुरा घेऊन फिरतो, धारधार सुरा, जो स्वतःला जखम करीत फिरतो. प्रेज द लॉर्ड. सोपं नका समजू. मनामध्ये द्वेष घेऊन तुम्ही चालू शकताल असं तुम्हाला वाटत असेल तर तुमचा गैरसमज आहे. तुम्ही प्रतिदिवशी स्वतःला त्या ठिकाणी जखमी करता, कारण की एक जखम त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये द्वेष घेऊन चालणारा व्यक्ती स्वतःच मध्ये कुडत असतो, स्वतःला त्रास करून घेत असतो. सोडा या गोष्टीतून बाहेर या. देवाचं प्रेम आपल्या जीवनामध्ये आम्हाला घेऊन चालायचं आहे. आमेन. उणिवा सगळीकडे आहे, आव्हानं सगळीकडे आहे. आणि ज्या दाविदाने स्वतःच्या जीवावर खेळून त्या ठिकाणी शाऊलाचा प्राण वाचवला, तो शाऊल 3000 निवडलेले योद्धे घेऊन दाविदाला मारायला त्याच्या पाठीमागे लागला होता. पण त्या दाविदाने एकदा सुद्धा त्याचा प्रतिकार केला नाही. तो म्हणतो देवाच्या दासाच्या विरोधामध्ये त्या ठिकाणी मी हात उचलण्याचं धाडस माझ्याकडून होऊ नये. तेव्हा तो शाऊल त्या ठिकाणी त्याला मारण्याची संधी होती, त्याने मारलं नाही. देवाच्या अभिषिक्त त्याला मारलं नाही. तो म्हणतो जेव्हा शाऊल त्या ठिकाणी शाऊल मेल्यानंतर शाऊलासाठी तो दावीद त्या ठिकाणी काय लिहितो? विलाप गीत लिहितो. तो म्हणतो माझा पिता आहे तो. अरे शत्रूला स्वतःचा पिता मानणारा हे मन होतं दाविदाचं, म्हणून त्याला म्हटलेलं आहे दावीद माझ्या मनासारखा राजा. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. आम्हाला प्रत्येक गोष्टींमध्ये त्या ठिकाणी या द्वेषातून बाहेर यायचं आहे. मी तुम्हाला सांगतो, जर तुम्हाला त्या ठिकाणी कोणासोबत राहायचं असेल तर तुम्हाला काही गोष्टींना नजरअंदाज करावा लागेल, दुर्लक्ष करावं लागेल.
प्रेज द लॉर्ड. तुम्हाला माहिती आहे का, जेव्हा शाऊलाचा त्या ठिकाणी शाऊल त्या ठिकाणी याच्याकडे गेला होता, कोणाकडे? शमूएलाकडे गेला होता. तो गाढव शोधायला गेला होता ना, आणि प्रभूने सांगितलं याचा अभिषेक कर. अभिषेक झाल्यानंतर काय झालं? देवाचं पवित्र वचन जर आम्ही त्या ठिकाणी वाचलं तर तुम्ही वाचलं पहिली शमूएलाचा 10वा अध्याय. जेव्हा शाऊलाचा अभिषेक झाला ना, हा शाऊल तेव्हा घरी गेला. पटकन संपवतो, एक 5 मिनिटं घेतो, 5 मिनिटात संपल उपदेश. मला माहिती कोणी बोर झालं का? त्या प्रेज द लॉर्ड म्हणा. बापरे. 5 मिनिटं घेतो. जे झोपले ते प्रेज द लॉर्ड म्हणतील, जे जागे आहे ते प्रेज द लॉर्ड म्हणतील. पहिले शमूएल मध्ये असं लिहिलेलं, जेव्हा शाऊल आपल्या घरी गेला तर या ठिकाणी लिहिलं, शाऊलही गिबा येथे आपल्या घरी गेला व ज्या सैनिकांच्या मनात देवाकडून स्फूर्ती झाली ते त्याच्याबरोबर गेले. पण काही अधम लोक बोलले, हा मनुष्य आमचा काय उद्धार करणार. त्यांनी त्यास तुच्छ मानले आणि त्याला काही नजराणा आणला नाही, पण त्याने ते न ऐकलेसे केले. ते ऐकले न ऐकलेसे केले, ऐकून न ऐकल्यासारखं केलं. बरोबर ना? असंच लिहिलेलं आहे ना. आता या लोकांनी शाऊलाला कोण मानलं? तुच्छ समजलं. शाऊलाचा अभिषेक झाला, शाऊल राजा झाला. आता याला तुच्छ मानलं. आता शाऊलाने त्या ठिकाणी ऐकून न ऐकल्यासारखं गेलं, कारण की त्या लोकांनी त्याला तुच्छ म्हटलं आणि तिथून निघून गेल्या. जर तुम्ही त्या ठिकाणी तुम्हाला कोणासोबत राहायचं असेल तर खूप साऱ्या गोष्टी तुम्हाला त्या ठिकाणी दुर्लक्षित करावं लागेल, कारण की नीतिमान कोणी नाही, एकही नाही, परिपूर्ण कोणी नाही, एकही नाही. तुम्हाला स्वतःला ऍडजस्ट करायचं आहे ना. देवाचं पवित्र वचन सांगतं की आमच्या जीवनामध्ये आम्हाला हे जाणणं गरजेचं आहे. जेव्हा शाऊलाचा ज्यावेळेस अभिषेक झाला, त्या ठिकाणी देवाचं पवित्र वचन सांगतं पुष्कळ लोकांनी त्याला त्या ठिकाणी त्याला तुच्छ समजलं. कधी कधी लोक तुमच्या चुका दाखवताना तुम्हाला मी वाटतं त्यांच्या चुका दाखवाव्या, परंतु मी तुम्हाला सांगतो बायबल चुका दाखवण्याचा एक योग्य जी पद्धत आहे ती दाखवतं. एकांतामध्ये त्याला बोलणं आहे ना, बोलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. एकांतामध्ये लोकांना 4 चौघात नाही आम्हाला बोलायचं, ती एक वेगळी पद्धत आहे. प्रेज द लॉर्ड. देवाचं पवित्र वचन आम्हाला सांगतं या ठिकाणी, जेव्हा आम्ही वाचलं की या ठिकाणी शाऊलाने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. आणि जर तुम्ही 11वा अध्यायाचं शेवटचं जर वचन वाचलं, 15 वचन, तर तिथं लिहिलेलं आहे, तेव्हा सर्व लोक गिलगालास गेले व तेथे त्यांनी परमेश्वरासमोर शाऊलास राजा केले. तेथे त्यांनी परमेश्वरास शांतार्पणांचे यज्ञ केले आणि शाऊल व इस्रायल लोक यांनी तेथे मोठा उत्सव केला. आदल्या अध्यायात काय म्हणे लोक? तुच्छ आहे, हा काय आमचा उद्धार करणार. पण पुढे काय लिहिलेलं आहे? 11व्या अध्यायाच्या शेवटच्या वचनामध्ये त्या लोकांनी मोठा उत्सव केला. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. आता शाऊलाने तुच्छ शब्द जेव्हा ते लोक त्याला म्हणाले, हा तुच्छ आहे, आमचा काय उद्धार करणार, त्याने ऐकून न ऐकल्यासारखं केलं. ऐकून न ऐकल्यासारखं केल्यानंतर तो पुढे गेला, त्याने एक मोठं युद्ध केलं. त्या युद्धामध्ये त्याला मोठा विजय मिळाला आणि मोठा विजय मिळवल्यानंतर त्या ठिकाणी तो इस्रायलाचा राजा झाला. राजा झाल्यानंतर काय झालं? लोकांनी जे त्याला तुच्छ म्हणत होते ते सारे मिळून काय करत राहिले? उत्सव करत राहिले. प्रेज द लॉर्ड. सैतानाची इच्छा आहे की तुम्ही त्या ठिकाणी एखाद्या गोष्टींमध्ये अडकून राहा. म्हणून तो तुमच्या जीवनामध्ये तुमच्या शेजाऱ्यांविषयी, घरातल्या लोकांविषयी, मंडळीतल्या लोकांविषयी, आराधना करणाऱ्यांविषयी, त्याच्यानंतर वचन सांगणाऱ्यांविषयी, कोणाही विषयी त्या ठिकाणी तो तुमच्या मनामध्ये काय करतो? द्वेष पेरण्याचा प्रयत्न करतो. अरे हा असाच आहे, हा असाच आहे, तो तुझ्या जीवनामध्ये असं करतो, तुझ्या चुगल्या करतो, तुझं हे करतो, तुझी बदनामी करतो, तुझी निंदा करतो, आणि असं करतो, तसं करतो. आणि त्या साऱ्या गोष्टी, तो कचरा जो आहे तो आम्ही मनामध्ये ठेवतो आणि म्हणतो हा असाच आहे. आणि तो असं कसं काय म्हटलं तुम्हाला? हा, मग तो एकपट म्हणला तर मी त्याची दुप्पट बदनामी करेल. प्रेज द लॉर्ड. आणि सैतानाने आम्हाला याच्यामध्ये काय करून टाकलेलं आहे? अडकून टाकलेलं आहे, कारण की त्याची इच्छा आहे की आमची वाढ व्हावी नाही. परंतु शाऊलाकडून शिका, त्याने ऐकून नाही ऐकलं असं केलं, दुर्लक्ष केलं. परिणाम काय झाला? मोठा विजय मिळवला आणि जे लोक त्याला तुच्छ समजत होते तेच त्याचा जय जयकार करत राहिले. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अडकून नाही राहायचं या गोष्टींमध्ये, बाहेर निघायचं आहे. लोक आमच्या विषयी काय बोलतात आम्हाला त्याचा फरक नाही पडला पाहिजे. देवाचं पवित्र वचन सांगतं पुष्कळ लोकांच्या जीवनामध्ये छोट्या छोट्या गोष्टी ते धरून बसलेले आहे. शाऊलाने ऐकून नाही ऐकल्यासारखं केलं. हा स्वभाव आमच्या प्रभू येशूचा पण होता. जेव्हा याईराच्या घरी तो चालला होता तेव्हा त्या ठिकाणी एक व्यक्ती येऊन त्या ठिकाणी प्रभूला, त्या ठिकाणी त्या याईराला म्हणतो, अरे प्रभूला, गुरुजीला कष्ट देऊ नको, तुझी पोरगी मेलेली आहे रे. आणि प्रभू तिथं पाहिलं, ऐकून नाही ऐकलं असं केलं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणा आपल्या शेजाऱ्याला काही गोष्टींना
चांगलं बनवण्यासाठी काही गोष्टींना दुर्लक्ष करावं लागतं, ऐकून न ऐकल्यासारखं करावं लागतं. प्रेज द लॉर्ड. मला पण सांगतात लोक, पळत साहेब तुमच्याविषयी ते असं असं बोलले. म्हटलं बोलू द्या. मग अहो काय बोलले ते सांगितलंच नाही अजून. तुमचं ऐकलं तर तुमच्या पायाखालची जमीन सरकल. त्यांना वाटत पाळक विचारीन खोदू खोदू, पण पाळक मात्र बोलू दे. पाळकाचं पोट नाही दुखानं, याला बरं पोट दुखू राहील. प्रेज द लॉर्ड. अरे जे लोक मला बोललेले आहे, ज्या लोकांनी मला नावं ठेवलेले आहे, उलट त्यांनाच भेटायला मला जास्त आवडतं. मी त्यांना म्हणतो चला कॉफी पिऊ, चला चहा पिऊ. प्रेज द लॉर्ड. आणि मला आवडतं जो व्यक्ती आमची निंदा करतो, जो व्यक्ती आमच्या विषयी बोलतो, आम्ही त्यांना सोबत घेऊन त्यांनाच चहा कॉफी पाजणारे पाहिजे. हा माझा स्वभाव आहे. प्रेज द लॉर्ड. अरे मला काय करायचंय. एका दिवशी एक व्यक्ती आला आणि एका देवाच्या दासाविषयी तो मला इतकं बोलू गेला, तुमच्याविषयी असं बोलतो. आणि दुसऱ्या दिवशी त्याच पाळकासोबत त्याने मला पाहिलं चहा घेताना. आणि त्या दिवसानंतर तो मला कधीच दिसला नाही, ना त्याला दिसला ना मला दिसला. प्रेज द लॉर्ड. सावध असा, तुमचा शत्रू सहित गरजणाऱ्या सिंहासारखं तुम्हाला गिळावं म्हणून फिरत आहे. कोण? सैतान. हालेलुया. मी तुम्हाला सांगतो, आमच्या जीवनामध्ये आम्हाला फरक नाही पडायला पाहिजे. आपले संबंध ठीक करा, काही गोष्टींना दुर्लक्ष करा. ख्रिस्ताचं प्रेम करायचं आहे, पावित्र्याने युक्त येऊन आराधना करायची आहे. पवित्र आमच्या जीवनामध्ये आमचे एकमेकांशी जे नाते संबंध आहे ते पवित्रपणे पाहिजे, शुद्ध पाहिजे. त्यामध्ये कपट नको, द्वेष नको, मत्सर नको, हेवा नको. हालेलुया. आमच्या जीवनामध्ये कोणाचं ऐकून प्रतिक्रिया द्यायची नाही. ती तुला असं म्हणली, तिला म्हणू दे. अगं तुला काही फरक पडत नाही पडत. अगं एवढं बोलली, मी तर असते तुझ्या जागी असं, मग कर. मला नाही करायचं. हालेलुया. काही मस्त पैकी, आणि ती मला असं म्हणली, आणि जवा का खवला पदर आणि हे धरले म्हणे तिच्या झिंजा, आणि अशी हसडली ना, त्या हिंदळली, हसडली ना, ते हसडली म्हणून जे असं ते तुम्हाला समजलं बस झालं. त्या दिवसानंतर पळक सेफ्टीने नाव नाही घेतलं माझं. भाई तुम्ही घमंड करता याचं. पण कधी तिच्यासाठी घरात बसून गुडघ्यावर प्रार्थना नाही केली. प्रेज द लॉर्ड. काही गोष्टी ना घरामध्ये जेव्हा नवरा बायकोचे वाद होतात ना, किंवा कोणाचा वाद होतात, तर हसून टाळायचे असतात बरं का. प्रेज द लॉर्ड. काय करायचे असतात? हसून टाळायचे असतात, नाही तर त्याचं परिणाम फार विचित्र होतात. प्रेज द लॉर्ड. मला माहिती आहे, पुष्कळ लोक मला ना या दिवसांमध्ये त्यांच्या समस्या, त्यांच्या गोष्टी सांगतात, आणि मी सांगतो काही गोष्टी आमच्यासोबत कबरेमध्येच गेलेल्या चांगल्या असतात. प्रेज द लॉर्ड. कारण की आम्हाला तोंड दिलेलं आहे कोणाची निंदा करण्यासाठी नाही, देवाचं गौरव करण्यासाठी. हालेलुया. या गोष्टींना आम्हाला समजायचं आहे, म्हणून प्रार्थना करायची, आपले नाते संबंध ठीक करायचे. प्रेज द लॉर्ड. समजलं का वचनाचं? आजचं वचन समजलं का? कारण की आम्ही काय बोलून जातो ना, हसी मजाक मधले भांडणं मी पाहिलेले आहे. अशा टोकाला गेलेले का एकमेकाचे तोंड फुटलेले पाहिलेले. बाई असं हाणलं त्याने मला, आणि मी बी काय मग खाली बसून लाता हाणल्या त्याला. त्याचे पाय पा कसे सोजलेत, हिरवे केलेत मी. आणि तू जग जाऊ दे, माझं काही विचार नाही. सोडा या गोष्टींना.
नातेसंबंध ठीक करा. तुटलेल्या वेदीवर कधी आत्म्याची आग उतरत नाही बर का. नाते ठीक करा. जिथे समेट आहे तिथं पवित्र आत्म्याचा अभिषेक आहे, अग्नी आहे, आणि मग परिवर्तन पहा. प्रेज द लॉर्ड. देव बाप करो या वचनाच्या द्वारे तुम्हाला आणि मला आशीर्वादित करो. आमेन.